आवडते काय भक्ताहुनी देवा आवडते भक्ताहुनी देवा आवडते काय त्रिभुवनी नाही आन तुझे नावडे वैकुंठ शिराचा सागर वैकुंठ शिराचा सागर नावडे वैकुंठ शिराचा सागर नावडे वैकुंठ शिराचा सागर तरुणी अंतर राये दासा धरुणी अंतर रायदास धरुणी अंतर रायदास भक्ताहुनी देवा आवडते काय आवडते भक्ताहुनी देवा आवडते काय त्रिभुवनी नाही आन तुझे आवडते काही आणव सर्व भाविकांचे सर्वस्वी गोड सर्वस्व हे गोड सर्व भाविकांचे सर्वस्वी गोड सर्व भावे त्याचे सर्वस्व हे गोड तुळशी दळ कोड करून घ्यावे तुळशी दळ कोड करुणी गावे तुळशी दळ कोड करुणी गावे भक्ताहुनी देवा आवडते काय भक्ताहुनी देवा आवडते काय भक्ताहुनी देवा आवडते काय भक्ताहुनी देवा आवडते काय त्रिभुवनी नाही आन तुझे त्रिभुवनी नाही आन तुझे त्रिभुवनी नाही आन तुझे सर्वस्वही त्यांचा मनवे केला सर्वस्वही त्याचा मनवी केला सर्वस्वही त्यांचा मनवे केला सर्वस्वही त्याचा मनवी विकार चित्त द्यावे बोला सांगितल्या चित्त द्यावे बोला सांगितल्या चित्त द्यावे बोला सांगितल्या भक्ताहुनी देवा आवडते काय भक्ताहुनी देवा आवडते काय भक्ताहुनी देवा आवडते काय भक्ताहुनी देवा आवडते काय त्रिभुवनी नाही आन तुझे त्रिभुवनी नाही आन तुझे त्रिभुवनी नाही आन तुझे कामने भक्ती सुखाचा बांधला कामने भक्ती सुखाचा बांधला कामने भक्ती सुखाचा बांधला कामने भक्ती सुखाचा बांधला विठ्ठला धर्म नाही आणि विठ्ठला धर्म नाही आणि विठ्ठला धर्म नाही भक्त कामने भक्ती सुखाचा बांधला कामने देवा आवडते काही कामने भक्ती सुखाचा बांधला कामने भक्ती सुखाचा बांधला आणि विठ्ठला धर्म नाही आणि विठ्ठला धर्म काही आणि विठ्ठला धर्म नाही भक्ताहुनी देवा आवडते काही भक्ताहुनी देवा आवडते काही भक्ताहुनी देवा आवडते भक्ताहुनी देवा आवडते काही त्रिभुवनी नाही आन तुझे त्रिभुवनी नाही आन तुझे त्रिभुवनी नाही आन तुझे थोबार उमाई भोपाल जय जय थोबार भोपाल जय जय भोपाल भोपाल जय कुमार जय थोबार भोपाल जय कुमार जय थोबार कुमाई भोपाल कुमार थोबार कुमाई भोपाल कुमार थोबार कुमाई भोपाल कुमार हरिभक्त पारायण लक्ष्मण महाराज कदम व त्यांना साथ करतील रघुनाथ महाराज गायकवाड.
भक्तमुनी देवा आवडते काय भक्तमुनी देवा आवडते काय भक्ताहुनी देवा आवडते काही भक्ताहुनी देवा आवडते काही भक्तमुनी देवा आवडते काही भक्तमुनी देवा आवडते काही भक्ताहुनी देवा आवडते काही भक्ताहुनी देवा आवडते काही त्रिभुवनी नाही आना तुझे त्रिभुवनी नाही आना तुझे भक्तमुनी देवा आवडते काय भक्तमुनी देवा आवडते काय त्रिभुवनी नाही आन तुझे त्रिभुवनी नाही आन तुझे भक्ताहुनी देवा आवडते काही भक्ताहुनी देवा आवडते काही त्रिभुवनी नाही आना तुझे आ त्रिभुवनी नाही आना तुझे त्रिभुवनी नाही आ
आन तुझे त्रिभुवनी नाही आन तुझे त्रिभुवनी त्रिभुवनी नाही आन तुझे भक्ताहून देवा आवडते काय भक्ताहून देवा आवडते काय आवडते आवडते भक्ताहुनी देवा आवडते काही त्रिभुवनी नाही आन तुझे नावडे वैकुंठ शिराचा सागर धरोनी अंतर राहे दासा सर्व भावे त्यांचे सर्वस्वही गोड तुळशी दळकोड करून घ्यावे भक्ताहुनी देवा आवडते काही त्रिभुवनी नाही आन तुझे सर्वस्वही त्यांचा मनवी विकिला चित्त द्यावे बोला सांगितल्या भक्ताहुनी देवा आवडते काही त्रिभुवनी नाही आन तुझे तुका मने भक्ती सुखाचा बांधला तुका मने भक्ती सुखाचा बांधला अनेक विठ्ठला धर्म नाही भक्ताहुनी देवा आवडते काही त्रिभुवनी नाही आन तुझे विठ्ठल विठ्ठला 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 काय म्हणतात महाराज भक्ताहुनी देवा आवडते काही त्रिभुवनी नाही आन तुझे नावडे वैकुंठ शिराचा सागर धरोनी अंतर राही दासा निवृत्ती ज्ञानदेव सोपानेश्वर जीवनमुक्त मुक्ताई सुंदर कीर्तनारंभी नमस्कार वारंवार तयासी जो उद्धवाचा अवतार साक्षात नामदेवे कलियुगात
शतकोटी अभंग बदला प्राकृत तयासी माझे दंडवत एकनाथ पूर्णज्ञानी अवतार झाला प्रतिष्ठानी जेने विष्णू अर्चना ब्राह्मण पूजनी करुणी सेवारुणी देव केला आता वंदू तुकाराम समर्थ तयासी माझा प्रणिपात जेने अवतार घेऊन मृत्यूलोकात दाविला भक्तिपंत साधका ग्रामोस्त्यस्य किल पिंपलनेर नामनाय सर्वता सुपंतगामी तुकोपदिष्ट्यम यस्य कृते हरिकृत्यम सकलम हि कृत्यम तम नीलकंठमनीशं प्रणमामि भक्त्या संपाद्य ज्ञानंच विदाय भक्ति विलोकितोयेन समाधिराजः वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुवंतं श्री संतांची या माता चरणावर श्री संतांची या माता चरणावरी श्री संतांची या माता चरणावरी श्री संतांची साष्टांग हे करे दंडवत साष्टांग हे करे दंडवत साष्टांग हे करे दंडवत साष्टांग हे करे दंडवत श्री संतांची या माता चरणावर साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करे दंडवत साष्टांग हे करी दंडवत श्री संतांची माता चरणावर साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत श्री संतांची या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उतरी वाढले अंतरी प्रेम सुख येऊनिया कृपावंते तुकया स्वामी सद्गुरुनाथे हात ठेविला मस्तकी प्रसाद देऊनी केले सुखी विठ्ठल भक्ताहुनी देवा आवडते काही त्रिभुवनी नाही आन दुजे नावडे वैकुंठ शिराचा सागर धरोनी अंतर राहे दासा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला भंग यावत भूतलावर जडजीवांचा उद्धार करण्यासाठी यास्तव स्वरूपाने अवतीर्ण झालेले सकल साधू संत म्हणजेच निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई चांग बोधला शेख मोहम्मद सेना नाव्ही गोरा कुंभार सावता माळी एकनाथ नामदेव तुकाराम निळोबाराय चोखोबाराय बहिणाबाई मुक्ताबाई जनाबाई सखुबाई वारकरी संप्रदायातील सकल साधू संतांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा अलंकापुर निवासी ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप वैष्णवांचे मुकुटमणी माऊली महाविष्णू श्री ज्ञानोबाराय पंढरपूर निवासी भक्त शिरोमणी भक्त लडिवाळ भगवान श्री पंढरीरायाचे प्रेम भंडारी श्री संत नामदेवराय प्रतिष्ठान म्हणजेच पैठण निवासी असणारे भानुदास कुलोत्पन्न श्रीमंत श्री संत शांती ब्रह्मश्री नाथ महाराज आणि त्यानंतर वैराग्याचे बलवंत पुतळे म्हणजे श्रीमंत देहू निवासी असणारे तुकोबाराय महाराज महाराजांच्या अखिल विश्वाला चंद्रभागा मातेप्रमाणे पुण्य पावन आणि पवित्र करणाऱ्या अभंग गाथेतील संत प्रकरणातील हा अभंग आहे। प्रस्तुत अभंगात श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय भगवत भक्ताने केलेली भक्ती आणि त्या भक्तीच्या सुखाने भगवंत कसा बांधल्या जातो आणि त्या सुखाच्या योगाने त्या भक्ताच्या सुखाच्या योगाने त्याला वैकुंठ सुद्धा आवडत नाही तो उद्याच्या रूपाने प्रगट कसा होतो आजच्या अभंगात सांगतात विठ्ठल तुकोबाराय सांगतात त्या भगवंताला आपले भक्त किती प्रिय महाराज सांगतात त्या भक्तापुढे त्याला त्रिभुवन सुद्धा आवडत नाही। कुणी म्हणेल महाराज त्रिभुवन या पदाने स्वर्ग मृत्यू पाताळ घेतलं पण मग त्याला वैकुंठ आवडत असेल। नाही लोकांना वैकुंठ आवडत नाही स्वर्ग आवडत नाही गाव आवडत पण कमीत कमी संसारिक लोकांना सासरवाडी तर आवडते ना। महाराज सांगतात बाईलेच्या गोता आवडीने पुसे
माता पितयाशी दौडून या. पण महाराजांनी सांगितलं त्याला आपली सासरवाडी सुद्धा आवडत नाही. भगवंताची सासरवाडी म्हणजे क्षीरसागर. महाराज सांगतात ना वडे वैकुंठ क्षीराचा सागर. मग आवडतं काय? महाराज सांगतात तो आपल्या भक्ताच्या जवळ कायम राहतो. कुठं राहतो? धरोनी अंतर राहे दासा, म्हणजे दासापासून अंतर ठेवून राहतो, नाही का? जसं काय कोरोना झाला तसं अंतर ठेवून राहतो. महाराज म्हणले नाही, तसं नाही. अंतर या शब्दाने अंतकरण, तो भगवंत त्या भक्ताच्या अंतकरणात राहतो. महाराज पुढे सांगतात सर्व भावी त्यांचे सर्व, त्या भक्ताने त्या भगवंताला काहीही अर्पण केलं किंवा नका अर्पण करू द्या, तो भक्त किती प्रिय आहे. त्या भक्त तर प्रिय आहेच, पण त्या भक्ताच्या संबंधी आलेल्या गोष्टी सुद्धा भगवंताला प्रिय आहे. सर्व भावी त्यांचे सर्वस्वई गोड. पुन्हा काय? महाराज सांगतात तुळशी दळ कोड करून घ्यावे. तुळशी दळ तर त्याला अत्यंत प्रिय आहे. महाराज पुढे सांगतात सर्वस्व ही त्यांचा मनवी विकिला. भगवंत त्या भक्ताच्या घरी राहतो. त्याला वैकुंठ आवडत नाही, स्वर्ग आवडत नाही, पाताळ आवडत नाही, क्षीराचा सागर आवडत नाही. त्याला आवडतं फक्त वैष्णव. मग महाराज त्या वैष्णवांच्या घरी राहून तो करतो काय? तर महाराजांनी सांगितलं त्यांच्या घरी राहताना मी त्यांचा विकिला असा राहतो. म्हणजे एखादा आपण काही वस्तू विकत घेतली की ती वस्तू विकत घेतल्यानंतर ती आपल्या मालकीची होते. किंवा एखादा बैल जर आपण बाजारातून विकत आणला, त्याला आपण जसं कामाला लावू तसं तो काम करणार आहे. काही काही बैल करत नाही म्हणा, तो भाग वेगळा. विठ्ठल मी 4 पायाच्या बैलाचं नाही सांगत, 2 पायाच्या बैलाच सांगतोय. असो, मला सांगायचं असं की भगवंत जसा आपण एखादा बैल आणावा आणि तो बैल आणल्याच्या नंतर तो कामा कसा करतो, आपण जसं त्याला काम सांगू त्या प्रकारे तो काम करतो. त्याच प्रकारे बरोबर भगवंत आपल्या भक्ताच्या घरी राहत असताना त्यांचा विकिला ऐसा राबे त्यांच्या घरी. निळोबारे सांगतात त्यांच्या घरचा विकिल्यासारखा राहतो. सर्वस्वही त्यांचा मनवी विकिला. चित्त द्यावे बोला सांगितल्या. ते भगवत भक्त काय सांगतात त्याच्याकडे चित्त देऊन राहतो. आणि शेवटच्या चरणात सांगतात महाराज तुम्ही एवढं आटाट कशासाठी केली त्या भगवंताने? तर महाराजांनी सांगितलं तुका म्हणे भक्ती सुखाचा बांधला. त्या भगवत भक्ताने त्या संतांनी एवढी भक्ती केली, एवढी भक्ती केली, त्या भक्तीच्या जोराने त्यांनी त्या भगवंताला आपल्या सेवेने बांधलं. तेच महाराजाच्या अभंगात सांगतात. हा झाला अभंगाचा साधा सोपा सरळ भावार्थ. संपलं आपलं कीर्तन. विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा, म्हणजे तो असा. आपल्या या जालना जिल्ह्यामध्ये परमार्थ करणारे अनेक गावं, त्या अनेक गावामध्ये चारी धामामध्ये जशी जगन्नाथपुरी, तशी जालना जिल्ह्यामध्ये परमार्थ करण्यामध्ये भिलपुरी. आणि ते या भिलपुरी गावामध्ये अनेक सर्व मोठी मोठी मंडळी आहेत. त्या सर्वांच्या आणि या व्यासपीठावर मोठी मोठी मंडळी येऊन गेलेली आहे. अण्णांनी काय, अण्णाला दया आली, माझ्यासारख्या एका पामराला या ठिकाणी कीर्तन सांगितलं. पण सेवके करावे सांगितले काम, शिक्क्याचा तो धर्म स्वामी राखे, असाच पाठ आहे बरं का. महाराज सांगतात किंवा सेवके करावे स्वामीचे वचन, तेथे हुतूपण कामा नाही. यात न्यायाप्रमाणे मला स्वर नाही, ताल नाही, ज्ञान नाही, अभ्यास नाही, पाठांतर नाही. पण काय मोठ्या माणसाच्या काय मनात येईल सांगता येत नाही. बुवा विठ्ठल कुठल्याही प्रकारचा अभ्यास नाही, काही नाही. फक्त मला एकच वाटतं, स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांच्या कृपेला पात्र झालो आणि महिना वारकऱ्यात राहिलो, त्याचं फळ म्हणून आज अण्णांनी या ठिकाणी उभा केलं. आपल्या या भिलपुरी गावामध्ये गेली अनेक वर्षापासून 100 वर्षापेक्षाही जास्त वर्ष होऊन गेलेली असणार आपला अखंड हरिनाम सप्ताह. या सप्त्यामध्ये थोर मोठ्यांची कीर्तन सेवा, आणि त्याच्यामध्ये समधीच मोठी कशाला असावी, एखादं तरी छोटं बी असावं, म्हणून त्याच न्यायाप्रमाणे मला या ठिकाणी कीर्तनासाठी उभा केलंय. आता तुम्ही मोठ्या मोठ्यांना वाट लावलेलं आहे, तुम्ही मला काय म्हणजे समजताय, म्हणजे कीर्तन करून वाट लावलं असं म्हणायचं हो. त्याच्यामुळं मी तुमच्या समोर काहीच सांगणार नाही. पण ज्यांनी मोठी मोठी महात्म्यांची कीर्तन ऐकली त्यांचं दर्शन आज घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. त्याला कीर्तनाला येताना मजा वाटली आतापर्यंत, पण उभा राहिल्यानंतर पुंडलिक महाराजाला पाहिल्यावर आता थर कापायला. विठ्ठल आमच्या स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज शिक्षण संस्थेमध्ये श्री क्षेत्र पंढरपूर या शाखेमध्ये जे शिक्षक आहेत, अध्यापक आहेत, गुरुवर्य हरिभक्त पारायण पुंडलिक महाराज. पुंडलिक महाराज आमच्यापेक्षा 4-5 वर्षांनी आधी सुटलेले, ते आमचे गुरुबंधू आहेत एका नात्याने. पण
ते आता संस्थेत अध्यापक आहे, म्हणजे ते आमचे गुरु आहे. विठ्ठल महाराजांच्या चरणावर साष्टांग दंडवत. महाराजांच्या रूपाने आज कीर्तनासाठी ज्ञानेश्वरीच उभी आहे असं म्हणायला काही हरकत नाही. महाराजांचं नाव घेतलं की त्याच्यामध्ये सर्व टाळकऱ्यांचे नाव आले आणि कीर्तनासाठी उपस्थित असणारे हरिभक्त पारायण गुरुवर्य अण्णा या ठिकाणी उभे आहे. अण्णांच्या पुढे माझ्यासारखे पामराने काय बोलावं, पण सांगितले सेवके करावे सांगितले काम या न्यायाप्रमाणे या ठिकाणी उभा आहे. अण्णा म्हणजे कसे आहे तर आपल्या या जालना जिल्ह्याला किंवा आपल्या या परिसराला एक लाभलेलं रत्न आहे. नामदेवराय तीर्थावळीच्या अभंगात सांगतात, ऐसा संत भेटे विराळा भागी योगे, जो आथिला वैराग्य सप्रेमळू. अरे अनेक ढिगाणे बुवा भेटतील बुवा, कीर्तन करणारे दुसऱ्याला ज्ञान पाजिणारे ढिगाणे भेटतील, पण आचरण करणारे कमी भेटतील. विठ्ठल गुरुवर्य अण्णा माझ्या समोर बसलेले, अण्णांच्या चरणावर मस्तक ठेवतो. निळामणी चरणी माता ठेवू आता संतांच्या या न्यायाप्रमाणे. आणि या गावामध्ये आपल्या संपूर्ण तरुण मंडळी आहेत आणि सप्त्यामध्ये 50 ते 60 तरुण मंडळी या ठिकाणी आहेत. तुकोबाराय सांगतात, तरणा भाग्यवंत नटे हरिकीर्तना. हे प्रमाण सर्वांना पाठे, पण अभंग कोणता आहे कोणाला माहित नाही. असो तुकोबारायांच्या गाथ्यामध्ये 36 चरणाचा अभंग आहे. करावा काय वाडा येणे नावे तरी शूर. तुकोबाराय सांगतात करावा काय वाड. या अभंगात तुकोबारायांनी व्याख्या सांगितल्या. महाराज परमार्थ म्हणजे दया म्हणजे काय, दया तिचे नाव भूत. महाराज सांगतात की संपूर्ण व्याख्या सांगितल्या महाराज. अहंकार म्हणजे काय, दया म्हणजे काय, पुत्र म्हणजे काय, संपूर्ण त्याच्यामध्ये व्याख्या सांगितल्या. त्याच्यामध्ये तुकोबाराय एका ठिकाणी सांगतात, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. अहो आजकाल तरुण वर्ग परमार्थाच्या दिशेने आपल्याला कमी बघायला मिळतो, पण आपल्या या भिलपुरी गावामध्ये तरुणाचा जास्त सहभाग आहे. मी आज निळोबारायांचा अभंग सेवेसाठी घेणार होतो. अयोध्ये जन्मले राम निळोबारायांचा अभंग आहे, पण यांनी सांगितलं तुकोबारायांचा गाथा पारायण सुरू आहे. म्हणलं ठीक आहे, पण त्यांनी सांगितलं गाथा पारायणाला जवळजवळ 100 जण बसलेले, म्हणून तुकोबारायांचा अभंग या ठिकाणी सेवेसाठी निवडलाय. ज्ञानोबाराय तुकोबाराय नाथबाबा ज्या प्रकारे बुद्धी देतील त्या प्रकारे या अभंगाचा भावार्थ मांडण्याचा तुमच्या समोर प्रयत्न करतो. यात आता सेवेला सुरुवात करतो अल्पसा परिहार देऊन. विठ्ठल आपण जर या संपूर्ण मृत्यू लोकाचं निरीक्षण केलं तर निरीक्षणांती तुमच्या आमच्या एक गोष्ट लक्षात येईल. या संपूर्ण मृत्यू लोकामध्ये प्रत्येक जीव जंतू या मृत्यू लोकात जीव राहतात, या मृत्यू लोकात संत राहतात आणि या मृत्यू लोकात देव राहतो. जीवापासून तर देवापर्यंत प्रत्येकाच्या जीवनामध्ये कशा ना कशा प्रकारचं बंधन आहे. या मृत्यू लोकात आलाय आणि बंधनच नाही असा जीव या मृत्यू लोकात नाही. या मृत्यू लोकात आलाय आणि बंधनच नाही असा संत या मृत्यू लोकात नाही. आणि या मृत्यू लोकात आलाय आणि बंधनच नाही असा देव सुद्धा या मृत्यू लोकात नाही. मला आजच्या कीर्तन अभंगातील बांधला हा शब्द भावला, म्हणून मी याच शब्दावर प्रस्तावना मांडणार आणि कीर्तन असं बांधून करणार आहे. विठ्ठल आमच्या स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेची एक परंपरा आहे. अभंगातला एक शब्द धरायचा, त्याच्यावर कीर्तन करायचं, संपूर्ण अभंग त्याच्या भोवती फिरवायचा. नाही तर उगं नाशिकच्या नाव्यागत समद्याच्या दाढीला पाणी लावित नाही फिरायचं. विठ्ठल ऐका, या मृत्यू लोकामध्ये आल्याच्या नंतर प्रत्येकाला बंधन आहे. वर्ग क्रमांक 1, या मृत्यू लोकात जीवाला बंधन आहे. जीवाला कोणते बंधन आहे? रामायणामध्ये नाथबाबा सांगतात सप्तपाशाची निवृत्ती. अहो जीवाला 7 पाश बांधतात, पण त्या 7 पाश सांगणं आजच्या मला या ठिकाणी सांगायचे नाही. मग तो मला आजच्या चिंतनात 4 पाश सांगायचे. जीवाला बंधन 4 प्रकारचं, संतांना बंधन 1 प्रकारचं आणि देवाला बंधन 1 प्रकारचं. जीवाला बंधन आहेत 4. ती बंधन म्हणजे जीवाला पहिलं बंधन गुणाचं, जीवाला दुसरं बंधन मायेचं, जीवाला तिसरं बंधन कर्माचं आणि जीवाला चौथं बंधन आशेचं. ध्यानात ठेवा, जीवाला पहिलं बंधन गुणाचं. गुण हे 3 आहेत, सत्वगुण, तमगुण आणि रजोगुण. हे 3ही गुण जीवाला बांधतात. भगवंत गीतेमध्ये सांगतात. गुणासाठी भगवद्गीतेमध्ये 14 अध्याय प्रसिद्ध आहे. गुणत्रय विभाग योगो नाम चतुर्दशोध्याय. भगवंत सांगतात अर्जुना, हे 3ही गुण जीवाला बांधतात. सत्वम रजस्तमैती गुणान प्रकृती संभवा निबध्नन्ति महाबाहो देही देही नमव्यम. अर्जुना, सत्वगुण जीवाला बांधतो, रजगुण जीवाला बांधतो आणि तमगुण जीवाला बांधतो. ही 3ही गुण जीवाला बांधतात. महाराज
आम्हाला पटत नाही. कसं काय पटत नाही? अहो, एखादं जनावर जर एखाद्या खुटीला बांधायचं असेल तर त्या खुटीमध्ये त्या जनावरामध्ये काय असतो? बांधण्यासाठी दावा असतं, कासरा असतो. मग हे गुण जर जीवाला बांधत असतील, यांच्यामध्ये काही कासरा आहे का? यांच्यामध्ये काही दावा आहे का? तर भगवंत सांगतात आहेत. तेही भगवंतांनाच गीतेत सांगितले. सत्वगुण जीवाला बांधतो 2 पाशाने, रजोगुण जीवाला बांधतो 1 पाशाने आणि तमगुण जीवाला बांधतो 3 पाशाने. ऐका, सत्वगुण जीवाला बांधतो. भगवंत सांगतात अर्जुना, सत्वगुण जीवाला बांधतो. तत्रम सत्व निर्मलत्वात् प्रकाश कमलामयम ज्ञान संगेन बध्नाती सुख संगेन चहा नग. गीतेत सांगितलं चहा नग, तुम्ही चहा घेता तसं नाही बरं का. च ह नग असा पाठ आहे. भगवंत सांगतात सुखाची आसक्ती आणि ज्ञानाची आसक्ती. ही ज्ञानाची आसक्ती माणसाला सत्वगुणाच्या पाशात बांधते आणि सुखाची आसक्ती सत्वगुणाच्या पाशात बांधते. जिकडं सुख आहे तिकडच माणसाची धाव आहे महाराज. आणि या सुखासाठी माणूस काय करत नाही महाराज, समधीकडे फिरतो. आमचे गुरुवारी माऊली एक दृष्टांत सांगत असतात की जिकडं सुख आहे तिकडच माणूस फिरतो आणि त्या सुखाच्या आसक्तीने बांधला जातो. एक नवीन लग्न झालं, 1 वर्ष लग्नाला झाले आणि लग्न झाल्याच्या नंतर त्यांचं काहीतरी वादावाद झाले आणि खटला कोर्टात गेला. कोर्टात गेल्याच्या नंतर त्या आईसाहेबांनी सांगितलं की मला याच्यापासून सोडचिठ्ठी पाहिजे. ठीक आहे म्हणे, काय हरकत नाही. पण जज महाराज हुशार होता, वयस्कर होता. तो म्हणला आईसाहेब, काही गोष्टी जीवनामध्ये एकदाच होतात, ते म्हणजे लग्न. तो नाथबाबा सांगतात दुसरी न करावी बाईल भंड फजिती होईल. बोब दारा येस बोब दारा जाईल. नाथबाबा सांगतात दुसरी बायको करू नये, लग्न एकदाच करावं माणसाने तर मजा, असं नाथ महाराज म्हणले बरं का. लग्न एकदाच करावं. ते जे साहेब सांगत होते, अहो तुम्ही सोडचिठ्ठी घेऊ नका. तुम्ही जर सोडचिठ्ठी घेतली तर तुमचंही जीवन अवघड जाईल आणि यांचं जीवन अवघड जाईल. त्या माऊलीने सांगितलं साहेब तुम्ही म्हणता ते खरं आहे, पण मला याच्यापासून सोडचिठ्ठी पाहिजे. का पाहिजे? 1 वर्ष झालं म्हणे लग्नाला, पण लग्न झाल्याच्या नंतर 1 दिवस सुद्धा याच्यासोबत सुखाचा गेला नाही. अहो 1 दिवस सोडून द्या, 1 तास सुद्धा सुखाचा गेला नाही. 1 तास ना 1 मिनिट सुद्धा सुखाचा गेला नाही. म्हणून मला याच्या संग सोडचिठ्ठी पाहिजे. तो जे सारखे सारखे विनंती करू लागला. अहो नांदा तुम्ही त्याच्यासोबत. आता जर तो जर काही म्हटला मी त्याला हाता घालून काढतो, तुम्ही जा नांदा त्याच्यासोबत. त्या बाईचा पारा चढला महाराज. ती तापवली आणि ती म्हणली ओ जे साहेब काय लावलंय, त्याच्या संग नांदायला जा, त्याच्या संग नांदायला जा. 1 वर्ष मी तुमच्या बरोबर नांदायला येते पण त्याच्या बरोबर नाही. कशामुळं? सुखाची आसक्ती. आणि त्या सुखाच्या आसक्तीने मनुष्य बांधला जातो. म्हणजे सुखासाठी मनुष्य काही करतो. माणसाला वाटतं मला माझ्या घरच्याने सुख द्यावं, मला माझ्या आईने सुख द्यावं, माझ्या वडिलांनी सुख द्यावं. प्रत्येकाकडून सुखाची अपेक्षा करतो आणि त्या सुखाच्या आसक्तीने बांधला जातो. सुखाची आसक्ती. आणि दुसरी ज्ञानाची आसक्ती. ज्ञान माणसाला बांधतं. नवीन नवीन विद्यार्थी आळंदीला शिकण्यासाठी येतात. शिकण्यासाठी आल्यानंतर कार्तिकेला स्वानंद सद्गुरू जोग महाराज शिक्षण संस्थेमध्ये पाठाला बसतात. पाठाला बसल्यानंतर महाराज पाठ करणं बी सोपं नाही. ते भांडारकराचे पाठ, विचारसागर, पंचदशी ते ऐकता ऐकता, विचारसागर ऐकता ऐकता विचार करिता वाया जाय काय तुकोबाराय म्हणतात. तसं विचार करता करता त्या विचारसागर त्या सागरात इतका बुडतो की वरच येत नाही महाराज. ते जमत नाही. मग त्याला वाटतं आता आपण हे विचारसागर वगैरे सोडून द्यावं. मग महाराजांचा गोड पकवाद ऐकतो. नंतर गायनच ऐकतात. गायन ऐकता त्याला वाटतं पेटी शिकावी. वेदांताचं ज्ञान घ्यायला गेला, जमलं नाही, सोडून दिलं. गायन शिकायला गेले. गायन शिकायला गेले. मग त्यांनी पेटी घेतली. पेटीच्या त्या पट्ट्या असतात ना, त्या पट्ट्यावर लिहून ठेवलं महाराजा काय काय येतं, सा रे ग असं लिहून ठेवलं. सारखं गोकू लागले, सारे गप्प बसा, सारे गप्प बसा. म्हणलं आम्ही बसतो गप्प, हो द्या तुमचंच. सारखं गोकू लागले. एक जण 7 वर्ष पेटी शिकला महाराज. किती? 7 वर्ष पेटी शिकला, पण साच नाही लागला. तो माझाच भाऊ असला पाहिजे. 7 वर्ष पेटी शिकला, पण समजा सप्तकात संगच वरडायचं महाराज, सूरच लागला नाही. त्याने ठरवलं आता काय गायन शिकायचं नाही, पकवास शिकायचा. पकवास शिकणाऱ्यांचं एक वैशिष्ट्य आहे महाराज, ते एकाकडे शिकत नाही. सरपट्टी एकाकड, उतरणी एकाकड, मुकडा एकाकड, उतरणी एकाकड. मग हे बोलाचे प्रकार आहेत ना, असंच त्यांचं जीवन होतं महाराज. कसं? जे जीवनाला सरपट्टी लागती, जे जीवनाला सरपट्टी लागती, मुकडा पायासारखं होतो.
त्यांचा मुकडा पाहिल्यावर वाटतं त्याची जीवनातून कायमची उतरली नाही तर उठवणी झाली. विठ्ठल ढला 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 विठ्ठला विठ्ठला. पक्वाचं ज्ञान आलं नाही. फक्त हे ज्ञान घेऊ का ते ज्ञान घेऊ का ते ज्ञान घेऊ, ज्ञान तर कोणतंच प्राप्त झालं नाही, पण त्या ज्ञानाच्या आसक्तीने बांधला जातो. भगवंत सांगतात अर्जुना, हे दोन पाश जीवाला बांधतात सत्वगुणातून. सत्वगुण जीवाला बांधतो, ज्ञानाची आसक्ती सत्वगुण जीवाला बांधतो, ती म्हणजे सुखाची आसक्ती. रजोगुण ही जीवाला बांधतो. रजो रागात्मकम विद्धी तृष्णा संग समुद्भवम तन्नी बदनाती. कोणते अर्जुना? रजोगुण जीवाला बांधतो. रजगुणाचा एकच पास सांगितला, तो म्हणजे तृष्णा. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात किती लोकांना तृष्णा आहे. तैशी तृष्णा खवळलिया मेरूही हाता आलिया तरी म्हणे एखांदिया दारुणा ओळंगे. ज्ञानोबराय सांगतात एकाला मेरू पर्वत एवढं सोनं दिलं महाराज. किती? मेरू पर्वत एवढं सोनं दिलं तरी तो नाराजच दिसला. त्याला लोकांनी विचार, अरे मेरू पर्वत एवढं सोनं तुला प्राप्त झालं, तू नाराज का? तो म्हटला मेरू पर्वत एवढं प्राप्त झालं, पण त्या मेरू पर्वतावर असणाऱ्या अरण्य एवढं राहिलं ना, म्हणजे आसक्ती. या आसक्तीने मनुष्य रजोगुणाच्या पाशामध्ये बांधला जातो. त्याच्यानंतर तमोगुण. तमोगुण ही जीवाला 3 प्रकारे बांधतो. प्रमाद आलस्य निद्राभी तन्नी बदनाती. कोणते? तन्नी बदनाती भारत. अर्जुनाला भगवंत सांगतात अर्जुना, हे तमगुण जीवाला बांधतो, हे 3 प्रकारे बांधतो. 3 प्रकारे. पहिला वर्ग सांगितला तो म्हणजे प्रमाद. माणसं चुका करतात. गुरुवर्य बंडाता ते सांगत असतात माणसं चुका करतात. किती चुका करतात? न कळत चुका करतात. न कळत म्हणजे एका पुजाऱ्याने पूजा केली देवाच्या पुढं समई लावली तर समईलाच बिडी पेटवली, याला म्हणायचं न कळत चुका करणं. अशा चुका करतात आणि तमगुणाच्या पाशामध्ये बांधले जातात. गुरुवर्य मृदंग महर्षी पांडुरंग बाबा वैद्य एक दृष्टांत सांगायचे. आम्ही बाबांचं श्रवण केलं नाही, पण ज्यांनी बाबांचं श्रवण केलं अशा गुरुवर्यांचं आम्ही श्रवण केलं. बाबा एक दृष्टांत सांगायचे. मनुष्य चुका करतो आणि तमगुणाच्या पाशामध्ये बांधला जातो. एका गावामध्ये 2 मित्र राहत होते. एक श्रीमंत होता आणि एक गरीब होता. जो गरीब होता ना, त्याला 3 मुलं होते. तो म्हणला, जो धाकटा मुलगा होता त्याला म्हणला, अरे बाबड्या, जा आणि शेठजींकडे जा, माझं नाव सांग आणि त्यांच्याकडून 5,000 रुपये घेऊन ये. तो म्हणला ठीक आहे. शेठजींच्या घरी गेला. शेठजी कुठे आहेत असं विचारलेत. नंतर त्यांनी सांगितले शेठजीवर माळ्यावर बसले. ठीक आहे. जिन्याने वरती गेला, पण जाताना काय झालं, जिना थोडा अरुंद होता, म्हणजे लहान होता. तो गेला शेठजी वर बसलेले पेपर वाचत. शेठजी तुमच्या मित्राने पाठवलं. त्यांनी पाहिलं शेठजी लठ्ठची लठ्ठ होते. शेठजी तुमच्या मित्राने पाठवलं. बोल ना. 5,000 रुपयाची गरज होती. बरोबर ठीक आहे. 5,000 रुपये काढून दिले. परत काही लागतेत का? नाही शेठजी. निघाला परत. जिना उतरत असताना परत काय मनात आला काय माहित, परत आला. शेठजी एक शंका होती, विचारू का? आता शंका विचारायला का विचार सागराच्या पाठाला गेलता का काय माहित. तो म्हणला शेठजी एक शंका होती. शेठजी म्हणले विचार ना, काय शंका आहे? आणि शेठजी शंका अशी होती, तुम्ही पडले लठ्ठची लठ्ठ, जिना पडला लहान, मेले तर काढायचं कसं? गुरुवारी माऊली सांगत असतात, महात्मान सोल्पेन अपराधेन कुप्यंती. मोठी माणसं थोड्या सुद्धा चुकीवरून रागवतात. राग आला, आमच्या मरणावर टापला, मारलं, त्याला बांधून ठेवलं. तो येत नाही म्हणून त्याचा मधला भाऊ पाठवला. तोही कोण होता? याचाच भाऊ होता ना. तो आला. तो म्हणला शेठजी माझा भाऊ आलता. हो आलता ना म्हणे. येतात कशाला बोलतात काय रे म्हणे. तो आला. तो म्हणला जिना पडला लहान, तुम्ही पडले लठ्ठची लठ्ठ, मेले तर काढायचं कशाला? तो म्हणला काय करावं शेठजी, हा जिथं जाईन तिथं चव घालण्याचेच काम करतो, म्हणूनच आम्ही याला त्याला पंक्तीला नेत नाही म्हणे. म्हणूनच आम्ही याला कुठे नेत नाही म्हणे. बरं ठीक आहे, याला काय करायचं म्हणे, आपण हातपाय तोडून काढला असतो. राग आला, त्यालाही मारलं बांधून ठेवलं. दोघही येत नाही म्हणून त्यांचा 3रा भाऊ मोठा भाऊ पाठवला. तोही आला. शेठजी माझे 2 भाऊ आले होते. हो आलतेत ना म्हणे. येतात कशाला बोलतात काय रे म्हणे. एक जण म्हणला जिना पडला लहान, तुम्ही पडले लठ्ठची लठ्ठ, मेली तर काढायचं कसं? दुसरा म्हणला हातपाय तोडून काढू. तो म्हणला काय करावं, माणसाने नकट व्हावं पण धाकटं होऊ नये. हे जिथं जाईन तिथं असंच चव घालण्याचे काम करतात. काय झालं, कशाला म्हणे हातपाय तोडून काढायचे, मग माडीवरच सरण रशील असतं. राग आला, त्यालाही मारलं बांधून ठेवलं. तिघा येत नाही म्हणून त्यांचा बाप आला. कोण आला? तोही कोण होता? त्यांचा बाप होता महाराज. आला. शेठजी माझे मुलं आलते ना म्हणे. येतात कशाला बोलतात काय रे म्हणे, काही संस्कार वगैरे आहेत का नाही? काय झालं शेठजी? तुझा लहान पोरग म्हणलं म्हणे जिना पडला लहान, तुम्ही पडले लठ्ठची लठ्ठ, मेले तर काढायचं कसं? दुसरा म्हणला हातपाय तोडून काढू. 3रा म्हणला माडीवर सरण रचू. बाप म्हणला कार हट्यांना हेच तर कळत नाही म्हणे. काय झालं, काय झालं, काय झालं, कशाला माडीवर सरण रचायचं? मग
माडीच फुकून देऊ म्हणे विठ्ठल. बापालाही मारलं आणि बांधून ठेवलं, बंधन प्राप्त झालं, पण कशामुळं? बोलण्यामुळं. बोलण्यामध्ये चूक केली. बोलण्याने 2 फायदे होतात आणि बोलण्याने 2 तोटे होतात. फायदे सांगतो. लक्ष्मी वसते जिव्हाग्रे, जिव्हाग्रे मित्र बांधवा. आपण जर आपलं बोलणं चांगलं असेल ना तर लक्ष्मी जिभेवर राहते, बँकेत राहत नाही. तुम्ही जर गोड बोलले की पाकिट वाढलं समजा आपलं, असू द्या विठ्ठल. लक्ष्मी वसते जिव्हाग्रे, जिव्हाग्रे मित्र बांधवा. आणि आपलं बोलणं जर गोड असेल तर देशोदेशी गावोगावी आपले मित्र बांधव, आपले सखे आपल्याला प्राप्त होतात. हे कशाने? बोलण्याने प्राप्त होतं. आणि बोलण्यानेच बंधनही प्राप्त होतं आणि बोलण्याने कधी कधी मृत्यूला सामोरे जावं लागतं. 2 तोटे बोलण्याचे आणि बोलण्याचे 2 नफा आहे. म्हणून कसं बोलावं? ज्ञानोबारे सांगतात, साचा आणि मवाळ मी तुल्या आणि रसाळ, का शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, मधुरावानी होती तुका म्हणे वाव पोटी. या ज्ञायाप्रमाणे असं बोलावं माणसाने. पण माणसं चुका करतात आणि त्या तमगुणाच्या पाशामध्ये बांधले जातात. प्रमाद म्हणजे चुका. प्रमाद, आळस. किती लोक आळशी आहे? ज्ञानोबा ज्ञानेश्वरी सांगतात का अंग विठ्ठल का अंगांग मोडामोडी, कार्य जाती अनामोडी, नुसती परवडी जांभळ्याची. ज्ञानोबा सांगतात की काही काही लोक लेच आळशी असतात महाराज. किती आळशी? एका वर्गामध्ये गुरुजींनी सांगितलं, मुलांनो आळस या शब्दावर निबंध लिहून आणा. असं म्हटल्यानंतर ठीक आहे, समध्या पोरांनी निबंध लिहून आणले, शिक्षकांना दाखिले. एकाने कोरस पेज दाखवलं महाराज. शेठजी म्हणले, अरे निबंध कुठे? तो म्हणला, शेठजी निबंध कोणत्या विषयावर होता? ते म्हणजे आळस या शब्दावर. म्हणे मग ते कोरं पेज दिसलं नाही तुम्हाला? म्हणे काय झालं? अरे म्हणे पेज कोरं, याला तर आळस म्हणतात म्हणे विठ्ठल. म्हणजे काय की या आळस, ज्ञानोबा सांगतात काही लोक खूपच आळशी आहे. त्या आळसामुळे अंग अंग मोडामोडी, कार्य जाती अनावडी, नुसती परवडी जांभळ्याची. तमगुणाच्या पाशामध्ये तो मनुष्य बांधला जातो. प्रमाद, आळस आणि निद्रा. तिसरी सांगतात निद्रा. अरे काही काही लोक इतके झोपाळू असतात महाराज. काही काही जेवते ताटावर झोपतात, काही काही ताटावर बसले की जागी असतात, घास घेताना जागी असतात. घास जर तोंडात जवळ आला की डुकली लागती, तोंडात जायचं तर नाकाच जातो महाराज. इतके काही झोपाळू. ज्ञानोबा सांगतात एक जण रस्त्याने चालला, रस्त्याने चालता चालता ठेस लागली तर कलांडला महाराज. कलांडला तर जमिनीला टेकायच्या आत घोरायला सुरुवात केली. ज्ञानोबा सांगतात, चालताही ओगे कलताही डोळा लागे, परी अमृत परी नेगे जरी निदा आली. ज्ञानोबा सांगतात तिथून इंद्र महाराज चालले होते, कशासाठी तरी आले होते मृत्यू लोकात. त्यांच्या हातात अमृताचा कलश होता. त्यांनी ठरवलं, अरे कोणतरी रस्त्याला झोपलेले, त्याच्याजवळ अरे अरे बाबा उठ, हे अमृत घे, मी इंद्र आहे. तो म्हणला, इंद्र म्हणजे कोण? तो म्हणला, अरे मी संपूर्ण देवाचा राजा आहे. म्हणे देवेंद्र का? म्हणे हा देवेंद्र आहे, फक्त फडवणीस नाही विठ्ठल. हा म्हणे देवाचं काय काम आहे बोला? अरे मी स्वर्गात चाललो, आमच्या स्वर्गात खूप अमृत आहे आणि अमृताचा कलश आहे, याच्यात अमृत उरलंय, घे हे पे. तो म्हणला, हे बाबा तुझं ते अमृत तिकडं चुलीत घाल म्हणे, मला झोपू दे. इतके काही झोपळू. अहो काही काही ते याच्या बी पुढचे कीर्तनात रामकृष्ण हरीला झोपतेत तर डायरेक्ट जे विठ्ठलच उठतेत महाराज. हे कीर्तनात झोपणारे आहेत ना, यांनी कुंभकर्णाला सुद्धा मागं टाकलं महाराज. नाथ महाराज रामायणात लिहितात की कुंभकर्ण झोपला की त्याला उठवायसाठी वाद्य वाजवायला लागायचे. इथं इतकं वाजत आहे तरी झोपताय, म्हणले तुम्ही कुंभकर्णाला मागं टाकलं बघा विठ्ठल. माणूस चुका करतो आणि त्या चुकाच्या पाशामध्ये तमगुणामध्ये बांधल्या जातो. त्याच्यानंतर आळस आणि त्या ज्ञानोबा सांगतात निद्रा. ह्या निद्रा, आळस आणि प्रमाद म्हणजे चुका, या 3 पाशाने मनुष्य तमगुणामध्ये बांधला जातो. महाराज सांगतात गुण जीवाला बांधतात. पहिला गुण सत्वगुण जीवाला बांधतो, दुसरा रजोगुण जीवाला बांधतो आणि तमगुण जीवाला बांधतो. ही 3ही गुण जीवाला बांधतात. वर्ग क्रमांक 1. वर्ग क्रमांक 2 भगवंत सांगतात, ज्ञानोबा तुकोबा सांगतात की बाबांनो, कर्म सुद्धा जीवाला बांधतं. कर्म हे 3 प्रकारचं आहे. प्रारब्ध कर्म, संचित कर्म आणि क्रियमान कर्म. कर्म माणसाला बांधतं. तुकोबा अनेक ठिकाणी सांगतात की बाबा हे लोक कर्मानुबंधीने मनुष्य लोक, भगवंत गीतेत सांगतात की कर्म माणसाला बांधतं. किती बांधतं? की काही ठिकाणी गेल्याच्या नंतर कर्म करू नये.
तुकोबारा सांगतात की बाबा काही ठिकाणी गेल्याच्या नंतर कर्म करू नये. कुठं? बाहेर गेल्याच्या नंतर कर्म करू नये. पण लोक तिथं बी कर्म करतात महाराज. महाराज सांगतात हागताई खोडी चळण मोडविते काळी. बाहेर दिशेला गेले की लोक नीट बसत नाही महाराज, तिथं काड्या मोडीत बसतात. तुकोबारा सांगतात एखादा जर जातीवंत पक्व द्या शौचाला बसला की नीट बसत नाही महाराज, गुडघ्यावर धीर धीर धीर. अरे धीर धीर कशाला, वेगाने होऊ द्या विठ्ठल. कर्म माणसाला गपचीप बसू देत नाही. माणसं स्वप्नात कर्म करतात, जागृतीत कर्म करतात, सुषुप्तीत सुद्धा कर्म करतात. कर्म माणसाला गपचीप बसू देत नाही. ह्या कर्माच्या आधीन माणसं बांधलेले भगवंत सांगतात कर्मानुबंधी मनुष्य लोके. जीवाला बंधन गुणाचं, जीवाला बंधन कर्माचं, जीवाला बंधन आशेचं. तुकोबाराय सांगतात की बाबा जीवाला आशेचं बंधन आहे. ह्या आशेने संपूर्ण जगाला बांधलेले. आशेचे बांधले तुका म्हणे वाया गेले, तुका म्हणे वाया गेले, तुका म्हणे वाया गेले. आशेचे बांधले तुका म्हणे वाया गेले, तुका म्हणे वाया गेले, तुका म्हणे वाया गेले. श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय सांगतात आशेचे बांधले तुका म्हणे वाया गेले. तुकोबाराय परत एका ठिकाणी सांगतात आशाबद्धा देव असोनी जवळा, नेन तिथे काळी स्वार्थामुळे, मूळ याचा देव न कळे तयाशी, चित्त आशापाशी गोविले. हे जगाला आशेने बांधलेले. तुकोबाराय एका ठिकाणी सांगतात आशेचे बांधले तुका म्हणे जन, काय नारायण ऐसा जाणे. आशेने बांधलेले आहे. प्रत्येकाला आशा आहे महाराज. कशाची कशाची आशा आहे. एका जणाने 100 एकर जमीन घेतली महाराज. घरी एकही एकर जमीन नव्हती. कष्ट केले 100 एकर जमीन घेतली. आणि 100 एकर जमीन घेतल्याच्या नंतर महाराज शांत बसवना तरी धडपड धडपड करायचा. लोकांनी विचारलं महाराज कशासाठी चाललं एवढं सर्व. त्याने सांगितलं काही नाही, शेजारच्याची अर्धा एकर कधी इकायला निघती त्याची वाटच पाहू नये. माणसाला आशा शांत बसू देत नाही. 100 एकर झाली याच्यात समाधान नाही, पण अर्धा एकर घ्यावी ही आशा आहे. याला म्हणायचं आशेचे, याला आशेने लोक बांधलेले आहे. जीवाला बंधन गुणाचं, जीवाला बंधन कर्माचं, जीवाला बंधन आशेचं. आणि वर्ग क्रमांक 4 जीवाला बंधन मायेचं. माया जीवाला बांधते. तुकोबाराय सांगतात की किंवा नामदेवराय सुद्धा एका ठिकाणी म्हणतात नामा म्हणे जन मायेत गुंतले, शेकी खाती जोले संसाराचे. ह्या मायेने जीवाला बांधलेले आहे. तुकोबारायांच्या गाथीमध्ये 13 चरणाचा एक अभंग आहे. त्या अभंगात तुकोबाराय सांगतात माया जीवाला कसं बांधते. एका गावातून दरवर्षी पंढरपूरला दिंडी जायची. गावातल्या बायका म्हणायच्या शांताबाई चला पंढरपूरला. पण शांताबाई महाराज खूप आळशी, म्हणजे मायाग्रस्त. ती काय पंढरपूरला जात नव्हती. गावातल्या बायका म्हणल्या अहो चला चला. ती म्हणली माझ्या धाकट्या मुलाचं लग्न झालं की मी पंढरपूरला येईल. ठीक आहे म्हणे. धाकट्या मुलाचं लग्न झालं, वारीचे दिवस जवळ आले, चला म्हणे पंढरपूरला. ती काही येईनाच. मग तिच्या मैत्रिणी गावातल्या एकाने तिची भिशी पण भरली. चल म्हणे मी तुझी भिशी भरते. मग दुसऱ्याच्या झेंड्यावर पंढरपूर म्हणल्यावर निघले महाराज. निघलेत नंतर वारीच्या 10 दिवस अगोदर तयारी लागली. पाठांतराच्या नाही, मग लाडू करंजा चिवडा. तर महाराज या दिंडीत जाणाऱ्या म्हाताऱ्याने हे करून नेतात महाराज, पण वाटाणा एकट्याच खात्यात. महाराज लोकांना देतच नाही. बरं महाराज लोकांना देतात पण कधी वाकरी आली ना, वाकरीचा वडा, महाराज घेता का लाडू. आम्ही म्हणतो ते बुरा लागला तुम्हालाच राहू द्या आता. म्हणजे काय तयारी लागली 10 दिवस वारीच्या आधी. संपूर्ण तयार केलं, पिशवी बांधली आणि गाडीत टाकली. गाडी गावातून दिंडी निघाली. निघाल्याच्या नंतर तिने आपल्या सुनाला आवाज दिला परियेसे सुनेबाई नको वेचो दूधदाई. सुनबाई इकडे या, माझ्या समोर बसा. आपण दृष्टांत जरी सांगितला तरी त्याला तुकोबारायांचं प्रमाण आहे. विठ्ठल सुनबाई इकडे या. काय आत्या माझ्या समोर बसले. काय आत्या सांगा ना. ऐक मी महिनाभर पंढरपूरला यात्रेला चालले. हा मग मी यात्रेला जायचं, तुला काही नियम सांगते इकडले, कसं वागायचं कसं नाही. ठीक आहे आत्या सांगा. मी पंढरपूरला गेल्याच्या नंतर, वारीला गेल्याच्या नंतर घरातलं दही दूध तूप लोणी विकायचं नाही. नको वेचो दूध दही. ती म्हणली आत्या. खरंच बरं का तुकोबारायांच्या वागण्यावर शंका घेण्यासारखं काहीच नाही महाराज. तुकोबारायांनी दही दूध तूप लोणीच का टाकलं सांगा कोणी बी उत्तर. त्याला 1 रुपया बक्षीस लगेच. हा तुकोबारायांनी गहू ज्वारी का नाही लिहिलं.
कारण गव्हाला ज्वारीला बाजरीला खुणा करता येत ना, पोते बांधून ठेवता येते, पण दह्या दुधाला खुणा करता येते का? दररोज निघणार आहे. सांगितलं मी वारीहून येईपर्यंत दही दूध तूप लोणी विकायचं नाही. तिने सांगितलं आत्या तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही निवांत पंढरपूरला जा, मी काही विकत नाही. पण जर मी विकलंच तर तुम्हाला कसं कळेल? कसं कळेल? गावात माझ्या मैत्रिणी आहे, त्यांना काही कामं नाही, सकाळी आंघोळ केली चहा घेतला की वटेवर येऊन बसतात. वटेवर आल्याच्या नंतर माळ जपत नाही बसत. मग कोण आलं कोण गेलं, कोण आलं कोण गेलं, एवढंच काम करतात. जस काय ग्रामपंचायतने बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे. विठ्ठल विठ्ठल तू जर काही विकलं तर त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये मला कळन म्हणजे कळत. आत्या तुम्ही निवांत पंढरपूरला जा, मी काही विकत नाही. ठीक आहे. आवा चालली पंढरपुरा, वेशी पासून आली घरा. वेशीपर्यंत गेली, त्या ठिकाणी वारकऱ्याने हनुमंतरायाचा अभंग धरला. निघली महाराज डंगरी परत. घरी परत आली. आल्याच्या नंतर सुनबाई म्हणजे आत्या गेल्या होत्या ना, गेले होते आई घरात जे भांडे आहेत काही, आणि आजकालच्या सुना हुशार असतात महाराज, त्याला घरात आल्या आल्या कळतं घरात ताटं किती आहेत, घरात तांबे किती आहेत, घरात चमचे किती आहेत, लगेच कळतं. खायचे चमचे म्हणतोय बरं का, लगेच कळतं महाराज. ती म्हणली आत्या काय काम? ऐक घरामध्ये ऐके गोष्टी सादर बाळे, करी जतना फुटके पाळे. घरात फुटकी कढई, फुटका डब, जायचं डबड, घराच्या बाहेर जाऊ दे नको. ती म्हणली आत्या ह्या वस्तूचं एवढा का मोह धरायचा? ती म्हणली मोह ते का सामान्य आहे का? म्हणे काय झालं? ते मी कष्ट करून आणले. आत्या तुम्ही का ऊसतोडीला गेलते का? ऊसतोडीला नव्हते गेले. मग शेजारीन कामाला गेली की तिच्या घरातून चोरून आणले, ते का सामान्य आहेत का? असं म्हणल्यात नंतर अरे शेजारणीचे उमऱ्याच्यात आलेलं भांडे मी घराच्या बाहेर जाऊ दिलं नाही. येदगत्वा न निवर्तन. ते एकदा उमऱ्याच्या घरात जर आलं की ते मी परत बाहेर जाऊ दिलं नाही. असं म्हणल्याच्या नंतर इतक्या चिकाटीने मी संसार केला. ती म्हणली आत्या तुम्ही काही काळजी करू नका, निवांत पंढरपूरला जा. पुन्हा आवा चालली पंढरपुरा, वेशी पासून आली घरा. परत आली. ती म्हणली आत्या आता काय विसरलं? काय विसरलं? ऐक मज हातीचा कलवडू, मज वाचुनी नको फोडू. ऐक मी माझ्या हाताने गवऱ्या रचल्या, त्याचा कलवड लावलाय. मी वारीहून येईपर्यंत कलवड फोडायचा नाही. सून तापलीच होती महाराज. ती म्हणली काय डंगरी चारदा चालली चारदा या लागली. ठरवलं. ती म्हणे आत्या तुम्ही निवांत पंढरपूरला जा, समध्या गवऱ्या तुम्हाला फुकायलाच ठेवतेच म्हणे. असं म्हणल्यात नंतर तुम्ही आता एकट्या नका जाऊ पंढरपूरला. मग सासूबाई सोयीत जोडा, मागील सर्व आशा सोडा. तुम्ही मामांजींना घेऊन सुद्धा पंढरपूरला जा. असं म्हणल्यावर तर म्हातारीला फुडरीन झाली महाराज. म्हातारी म्हणली सवतीचे चाळे खोटे, म्या जावे इला वाटे. ही माझी सून नाही, आदल्या जन्मातली माझी सवत आहे. हिला वाटतं मी पंढरपूरला जावं, तिकडं चुकावं, गाडीचा धक्का लागावा. आता कशाला यात्रेला जाऊ? आता कसं या यात्रे जाऊ, तेथे जाऊन काय पाहू, मुले लेकुरे घरदार येथेची माझे पंढरपूर. तुकोबाराय सांगतात ती म्हातारी घरी राहिली पण पंढरपूरला गेली नाही. कशामुळं? आशेचे बांधले तुका मनेज. आपलं तुका मनेजन मायेत गुंतले, सिकी खाती जोले संसाराचे. बाबा मायेने या लोकांना बांधलेलं आहे, यांना परमार्थ करू देत शकत नाही, यांना करू देत नाही महाराज. कारण आपल्या गावात एवढेच लोक आहेत का या मंडपापर्यंत येऊ देत नाही. तिला माया म्हणतात. विठ्ठल जीवाला बंधन गुणाचं, जीवाला बंधन मायेचं, जीवाला बंधन आशेचं आणि जीवाला बंधन कर्माचं. हे झालं जीवाचं बंधन. मग महाराज संतांना कोणतं बंधन आहे? तर संतांना एक बंधन आहे, ते म्हणजे समाजासमोर आदर्श जीवन जगण्याचं. जे बंधन जीवाला आहेत ते बंधन संतांना नाही. जीवाला बंधन गुणाचं, संतांना गुण बांधू शकत नाही. कारण संत महात्म्यांच्या जीवनामध्ये अव्यभिचारी नावाची भक्ती असते. भगवंत गीतेत सांगतात माच अव्यभिचारेन भक्ती योगेन सेवते. भगवंत सांगतात ज्यांच्या जीवनामध्ये अव्यभिचारी भक्ती झालेली आहे. अव्यभिचारी भक्ती म्हणजे काय? भगवंत सांगतात किंवा माझे तुकोबाराय सांगतात आपुला तो एक देव करून घ्यावा. म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये एकच देव आहे. तुकोबाराय सांगतात रुक्माईच काहीतरी आहे ना, एक धरीला चित्ती आम्ही रुक्माईचा पती. तुकोबाराय सांगतात महाराज याला म्हणायचं अव्यभिचारी भक्ती. नाही तर तुमची आमची व्यभिचारी भक्ती महाराज. कशी? तर म्हणजे महाराज समोर आला की महादेव मंगळा म्हणजे अन्य देवाकडे पळायचं. काही हुंगे आहेत महाराज, हुंगे
ह्या देवाकडे हुंगणार त्या देवाकडे हुंगणार मग पांडुरंगाकडे येणार. महाराज सांगतात आंबोला केला तरी 10 मन बुडती 42 जाती नाककान. कोणाकडे जाऊ नये. अरे बळिया माझा पंढरीराव तो या देवांचाही देव. निळोबाऱ्या सांगतात तो हा देवाचाही देव विठे उभा ठेवून पाव. तुकोबाऱ्या म्हणतात तो हा देवाचाही देव बरवा, तो हा देवाचाही देव काय कळी काळाचा भेव. ज्ञानोबाऱ्या सांगतात तो हा देवाचाही देव बरवा, पांडुरंग सदाशिवाचा निज ठेवा, बाप रखमादेव पंच विसावा 24 मूर्ती वेगळा. या देवाला सोडून जाण्याची गरज नाही. त्या आमच्या साधू संतांनी त्यांच्या जीवनामध्ये अविचारी भक्ती, पांडुरंग एक पांडुरंग आणि पांडुरंग दुने पांडुरंगच म्हणून त्यांना गुण बांधत नाही. वर्ग क्रमांक 2 जीवाला बंधन कर्माचं, पण देवा संतांना कर्म सुद्धा बांधत नाही. कारण भगवंत सांगतात तुकोबाराय म्हणतात एका ठिकाणी प्रारब्ध क्रियमान भक्ता संचितनाही जाण, हे 3ही कर्म संतांना बांधत नाही. त्याच्यानंतर आशाही संतांना बांधत नाही. कारण महाराज आशा संतांना का बांधत नाही. आम्हाला जर आशेचं बंधन आहे आणि संतांना आशेचं बंधन नाही, याचं कारण काय. महाराजांनी सांगितलं त्याचे अनेक कारण आहेत. स्थित्यंतरवाद, अभावत्वाद, सदोषत्ववाद, त्यानंतर विवरत्वाद, क्षणभंगुरत्वाद, अनेक प्रकारचे वाद सांगितलेले आहे. ले वाद सांगायला लागलो तर आपल्यात वाद लागतील, त्याच्यामुळे ले सांगत नाही, एकच सांगतो. विवरत्वाद किंवा स्थित्यंतरवाद. स्थित्यंतरवाद महाराज सांगतात एकदा जर स्थित्यंतर म्हणजे काय, प्रमोशन. एकदा जर माणसाचं प्रमोशन झालं की त्याला मग आपल्या खाल्ल्या पातळीच्या गोष्टी आवडत नाही महाराज. एकदा जर सरपंचाचा पंतप्रधान झाला की त्याला परत सरपंचाला फॉर्म भरू वाटन का निवडणुकीला, नाही. त्याच प्रकारे संत महात्मे जीवदशेतून शिवदशेला प्राप्त झाले, त्या म्हणून त्या संत महात्म्यांना आता या इहलोकातले भोग आवडत नाही. निळामने इहलोकीचे भोग ते साचे व मनापरी विठ्ठल या साधू संतांना इहलोकातले भोग आवडत नाही. कारण महाराज सांगतात भोग ते साचे व मनापरी. ज्ञानोबरांची सुद्धा एक ओवी आहे, वकिले अण्णा लाळ न घोटी रसना, त्यात न्यायाप्रमाणे. म्हणजे एखादं वाकलेलं अन्न असावं महाराज आणि त्याच्याविषयी माणसाला किसळ येते की नाही, तसं त्या संत महात्म्यांना इहलोकातील परलोकातील सर्व भोगाची चाड नाही महाराज. त्यांना ते वकलेले अन्नासारखं वाटतं. त्याच न्यायाप्रमाणे म्हणून संत महात्म्यांना आशा सुद्धा बांधत नाही. आणि आपल्याला बंधन मायेचं, पण संतांना माया बांधत नाही. उलट तुका मने माया होय दासी लागे पाया. मग महाराज संतांना हे 4 बंधन नाही तर मग संतांना बंधनच नाही का. महाराजांनी सांगितलं असं नाही बाबा. मग संतांना सुद्धा एक बंधन आहे. ते बंधन म्हणजे समाजासमोर आदर्श जीवन जगायचं. का संतांनी आदर्श जीवन जगायचं. ज्ञानोबा सांगतात येत वडील जे जे करीती जया नाम धर्म ठेवीती येर तेची अनुष्ठिती सामान्य सकळ. आमचे महिपती महाराज सांगतात एक श्रेष्ठ आचराला जैसे पाहोनी जन वर्तती तैसे. अरे एक श्रेष्ठ जर मनुष्य जसा वागला तर गावातले 4 माणसं त्या माणसाकडे पाहून वागतात. म्हणून मोठ्या माणसाने पाय घसरू द्यायचा नाही. अहो एखाद्या माळकऱ्याने ठरवलं मला उद्या माळ काढायची, लोक आज काढायला तयार आहे. एखादा जर एकादशी आज मोडतोय तर लोक आत्ता मोडायला तयार आहे. साधूला एकादशी धरण्याची काही गरज नसते, पण का करतात. एक श्रेष्ठ आचरला जैसे पाहुनी जन वर्तती तैसे विठ्ठल. ज्ञानोबा सांगतात ऐसे असे हे स्वभावे म्हणून कर्म न सांडावे विशेष आचरावे लागे संती. संत महात्म्याला विशेष आचरण करावं लागतं महाराज. समाजासमोर आदर्श जीवन पाय घसरायला जमत नाही. साधूने आदर्श जीवन जगायचं असतं. कारण साधू समाजाला 2च डोळ्याने पाहतो, पण समाज 1000 डोळ्याने साधूला पाहत असतो. म्हणून साधूने नीट वागायचं महाराज. ज्ञानोबारायांचे वडील विठ्ठलपंत यांनी लग्न केलं. लग्न केल्याच्या नंतर आळंदीमध्ये राहिल्याच्या नंतर रुक्मिणी आई साहेब आणि त्यांच्यामध्ये वाद होऊ लागले. जाजा म्हणून तिथे लावत सुरू. एकदा दुश्चित असता दुश्चितपणे पुशीला निरोप. अरे दुश्चित असताना निरोप पुशीला रुक्मिणी मला वाटतं संन्यास घ्यावा. रुक्मिणी आई साहेब रागाच्या भारात म्हणल्या हा जा जा घ्यायचं तर घ्या असं म्हणल्या. तीच पडत्या फळाची आज्ञा मानली, निघून गेले. जाऊन विठ्ठलपंताने संन्यास घेतला. तिकडे रामानंद स्वामी, कोणी सांगतं श्रीपाद स्वामी रामानंद स्वामी, ते परत आले. आळंदीला आले. आळंदीच्या चौफाऱ्यावर बसले. त्या सुवर्ण पिंपळाच्या रुक्मिणी आई साहेबांनी दर्शन घेतलं महाराज. दर्शन घेतल्यानंतर सौभाग्याचे अलंकार पाहिले, आशीर्वाद दिला.
अष्टपुत्र सौभाग्यवती भव. आशीर्वाद दिल्याच्या नंतर मग महाराज रुक्मिणी आई साहेब हसल्या. श्रीपाद पुससी माते तू हससी. श्रीपाद स्वामी निळोबाऱ्यांचे प्रमाणे निळोबाऱ्या सांगतात की बाबा ते श्रीपाद स्वामी विचारू लागले, माते तू हससी, काय झालं तुला हसायला? ते जुन्या काळातले साधू होते महाराज कडक. आताचे साधू असते एखादी हसली असते ती म्हणले देता का व्हॉट्सअप नंबर? लय अवघड आहे महाराज आजकाल. विठ्ठल रागवले महाराज. काय झालं हसायला? रुक्मिणी आई साहेबांनी हात जोडले, थरथर कापू लागल्या. स्वामी, पती शिवाय मुलं कशी होणार? पती, तुझ्या कपाळाला तर कुंकू आहे, हातात बांगड्या आहेत, पायात जोडवे आहेत, पतीला काय झालं? अहो कोणीतरी काशीला श्रीपाद स्वामी नावाचे संन्यासी आहे, त्यांनी माझ्या पतीला संन्यास दिला असं कळलं. ठीक आहे, काय तुझ्या पतीच्या खुणाखाना? संपूर्ण खुणाखाना सांगितल्या. लक्षात आलं आपल्या आश्रमामध्ये जो नवीन विद्यार्थी आलाय तोच हिचा मालक असला पाहिजे. सांगितलं याच्या दोषास्तव श्रीपाद म्हणती, याच्या दोषास्तव माझे सर्व पुण्य लया जाते. बघा शिवरात्रीच्या प्रकरणामध्ये एक अभंग आलेला आहे, राष्ट्र करी पाप भोगावे राजाने. त्याच्यामध्ये एक चरण आहे, गुरु शिष्य करी पाप भोगावे गुरुने. श्रीपाद स्वामीला वाटलं या बाईला पुत्र संतती नाही, काही नाही, तर आपण जर तसंच या तीर्थयात्रेला गेलो तर याचं संपूर्ण पाप आपल्या माती लागेल. मला तीर्थयात्रेला जायचं नाही, चला म्हणे माझ्यासोबत काशीला. काशीला गेले, त्या ठिकाणी पाहिल्याच्या नंतर त्यांना घेऊन परत आले महाराज. आळंदीत आले. आळंदीत आल्यानंतर आळंदीकरांनी त्यांना बहिष्कार केला. सिद्ध बेटात येऊन राहू लागले. राहत असताना सिद्ध बेटामध्ये वाळीत टाकलं महाराज. शिदा मागून आणायचा, खायचं, असं करता करता 12 वर्ष निघून गेले. आयसे 12 वर्षे क्रमिली निघुती, मग झालीशी संतती 4 जणी. शालिवाहन शके 1195 ला निवृत्तीनाथ महाराजांचा जन्म. शालिवाहन शके 1197 ला ज्ञानोबारायांचा जन्म. हा अभंग गाथ्यात नाही, पण गुरुवर्य भजन आपलं भीष्माचार्य वारकरी संप्रदायाचे वक्ते बाबा सांगायचे आणि आमचे गुरुवर्य छोटे माऊली सांगत असतात, म्हणून सांगतो. हा अभंग गाथ्यात नाहीये. 97च्या साली ज्ञानोबाराय झाले. 1199 ला सोपन काका झाले आणि 1201 मुक्ताई केली जनी म्हणे केली माता त्यांनी. आणि 1201 ला मुक्ताई आईसाहेबाचा जन्म झाला आणि हे मुलं संपूर्ण वयात आली महाराज. वयात आल्याच्या नंतर यांची मौजबंदी करायची होती, व्रतबंद करायचं होतं. आणि करायचं असताना आळंदीतल्या ब्राह्मणाला सांगितलं, पण ते काही त्यांना जातीत घेण्यासाठी तयार नाही. त्यांनी सांगितलं तुम्ही देहांत प्रायचित्त घ्या. या आई वडिलांनी देहांत प्रायचित्त घेतलं. दुसऱ्या दिवशी ही सर्व मुलं सकाळी उठली आणि आळंदीच्या धर्मसभेकडे निघाली. आळंदीच्या धर्मसभेत गेली आणि सांगितलं, तुम्ही सांगितल्या प्रकारे आमच्या आई वडिलांनी देहांत प्रायचित्त घेतलं, आता तरी आम्हाला समाजात घ्या. त्यावेळेस आळंदीकरांनी सांगितलं, तुम्ही आता आळंदीत नाही, तुम्ही पैठणला जा. वक्ते बाबा म्हणायचे, तुम्हाला जर पैठणलाच जायला सांगायचं होतं तर मग त्यांच्या आई वडिलांना मृत्यूदंड कशाला दिला? मग महाराज हे 4ही भावंड त्या सभेतून घरी आले. आपल्या सिद्ध बेटात पर्णकुटीवर आले आणि आल्याच्या नंतर निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, सोपाना, मुक्ताई, ज्ञानोबा हे शुद्धीपत्र आणायला सांगतात, पण शुद्धी लागते कोणाला? आत्मा हा नित्य शुद्ध बुद्ध आहे, त्यामुळे आत्म्याला तर शुद्धीची गरज नाही. आणि या देहाची किती शुद्धी केली तर देह शुद्ध होऊ शकत नाही. अरे आम्ही कोण आहे? नोहे मी सगुण, नोहे मी निर्गुण, अनुभूती भजन होऊन ठेलो, नोहे क्षत्रिय वैश्य ब्राह्मण शूद्र. निवृत्तीनाथ महाराजांचे मुखातले वाक्य. निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, निवृत्ती देव म्हणे ऐके ज्ञानेश्वरा, माझी परंपरा ऐशी आहे. अरे मी सगुण नाही, निर्गुण नाही, आप नाही, तेज नाही, वायू नाही, क्षत्रिय नाही, ब्राह्मण नाही, शूद्र नाही, असं सांगितल्याच्या नंतर ठीक आहे आपल्याला शुद्धीपत्र आणायचं नाही. कोण म्हणलं? निवृत्तीनाथ महाराज. सोपान काकांना विचारलं. सोपान महाराज म्हणले, तुम्ही जे बोलतात तेच आमचं म्हणणं आहे. मुक्ताई आई साहेबाला विचारलं. मुक्ताई आई साहेबांनी सांगितलं, हेच आम्हा श्रेष्ठ बोलिले परमनिष्ठ असता दुर्घट परिशिव्य. जे निवृत्तीनाथ महाराज म्हणते तेच आम्हाला म्हणायचं, शुद्धीपत्र आणायचं नाही. 3 भाऊ एका साईडला, माझे ज्ञानोबारा एका साईडला. ज्ञानोबारा साईडला असं नाही. मग प्रत्यवाय जरी असे अशास्त्री चालता, 52 अवतार जरी झाले, कुळीचा कुळधर्म अवश्य पाळावा, सर्वथा ना करावा अनाचार. बाबा जे वाडवडिलांनी सांगितलंय कुळीचा कुळधर्म पाळायचा आहे, आपण जरी देव अवतरी असोल तर आपल्याला असं वागायला जमणार नाही. शुद्धीपत्र आणावं लागेल. ज्ञानदेव म्हणे ऐका जी निवृत्ती, बोलिली पद्धती धर्मशास्त्री. ज्ञानोबाराय म्हटले म्हणून शुद्धीपत्र आणण्यासाठी तयार झाले महाराज. विठ्ठल मग शुद्धीपत्र आणलं.
अन कशासाठी? ज्ञानोबरासाठी. ज्ञानोबरायने त्याच्यात शब्द घातला, प्रत्यवाय जरी असे अशास्त्री चालता, 52 अवतार जरी झाले, कुळीचा कुळधर्म. अरे आपल्या वाडवडिलांनी जे केलं तेच करायचं, साधूने वाकडी वाट चालायची नाही. याच्यातून एक लक्षात येतं, साधूला बंधन ते म्हणजे समाजापुढं आदर्श जीवन जगण्याचं. साधूला बंधन समाजापुढं आदर्श जीवन जगण्याचं. आता उरला देव. जीवाला 4 बंधन, संतांना 1 बंधन, आणि आता देवाला सुद्धा 1 बंधन. पण जे बंधन जीवाला आहेत ते बंधन देवाला नाही. देवाला जीवाला बंधन गुणाचं, पण देवाला गुण बांधत नाही. गुणातीत खेळ मांडीला येणे हो, चाळा लावेला गोप गोपीनाथे, जाणे आवडीचे रूप जेते तेथे. दावी बहुतांच्या बहुवेश पण ते, गुणातीत खेळ मांडीला येते हो. तुकोबाराय सांगतात, आमच्या गुरुवर्य माऊलींच्या चाली म्हणता येतात पण स्वरात येत नाही म्हणून म्हणत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. आमची माऊली याला चाल म्हणत असतात, म्हणजे सांभाळून घ्या फक्त. भरे लावू लांडोनी रीता करी गट, मिस पाणीयाचे खाये दिलं चट. हो, ही माऊली चाल म्हणत असतात. गोड वारकऱ्यातलं भजन. आपलं काय, आपलं नशीब हिवरा खाली झोपलेलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही. देवाला बंधन गुणाचं नाही, जीवाला बंधन गुणाचं, पण देवाला बंधन गुणाचं नाही. गुणातीत, गुणाच्या पलीकडे हा देव आहे. जीवाला बंधन कर्माचं, देवाला कर्म बांधत नाही. नमाम कर्मानी लिप्यन्ते, जीवाला कर्म बांधत नाही. 2, देवाला कर्म बांधत नाही. जीवाला बंधन मायेचं, देवाला माया बांधत नाही. ऐका, जे मायेच्या हातात त्यांना म्हणतात जीव. काय? जे मायेच्या हातात त्यांना म्हणतात जीव, आणि माया ज्याच्या हातात त्याला म्हणतात देव. म्हणजे कसं? गुरुवर्य माऊली उदाहरण सांगत असतात. त्याला माऊली सांगत असतात की एक आजा आणि एक नातू फिरण्यासाठी गेले महाराज. गेल्यावर नंतर गार्डन मध्ये फिरण्यासाठी गेले. तिकडून पाहिलं तर 4-2 पोलिस होते, त्यांच्यामध्ये एक आरोपी होता. ते नातवाने विचारलं, आजोबा हे काय आहे? आजोबाने सांगितलं, अरे ते येता येत ना, ते बाजून आहेत ना, तर ते पोलीस आहे. त्यांच्या मधोमधी कोण आहे? आणि तो आरोपी आहे. पोलिसाच्या मधोमधी चलतो तो आरोपी असतो. आणि हो, आरोपी असतो. त्या दिवशी ते घरी गेले. दुसऱ्या दिवशी परत आले. दुसऱ्या दिवशी परत आल्याच्या नंतर त्या ठिकाणी संरक्षण मंत्री आला होता. त्या संरक्षण मंत्रीच्या शेजारी तर 100 पोलीस होते. तो म्हटला, आजोबा आज तर मोठा चोर आला. तसं काय, त्याचं काय खोटं नव्हतं. म्हणे आजोबा म्हणले, कस काय? तुम्हीच काल सांगितलं मध्ये चोर असतो, आरोपी असतो, बाजूला पोलीस असतात. आजोबा म्हणले, खरं आहे तुझं, पण ऐक, कालचा पोलिसांच्या हातात होता ना, आजच्या सर्वांच्या हातात पोलीस, म्हणजे आजच्या हातात पोलीस आहे. तसंच मायेच आहे. आपण मायेच्या हातात आहे आणि माया देवाच्या हातात आहे. विठ्ठल जीवाला बंधन मायेचं, देवाला माया बांधत नाही. आणि जीवाला बंधन कर्माचं, पण देवाला कर्म ही सुद्धा बांधत नाही. तुकोबाराय सांगतात, निष्काम निराळा गोपी लावेला, ते पुढचं नाही म्हणायचं, फक्त निष्काम निराळा. देवाला कर्म बांधत नाही, देवाला कर्म नाही, देवाला माया बांधत नाही, आशा बांधत नाही, देवाला गुणही बांधत नाही. मग देवाला बंधन नाही का? तर देवाला सुद्धा एक बंधन आहे. ते तुकोबाराय अभंगाच्या 5व्या चरणात सांगतात. तुका म्हणे भक्ती, तुका म्हणे भक्ती सुखाचा बांधला. 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 आणि विठ्ठल
धर्म नाही भक्ताहुनी देवा भक्ताहुनी देवा आवडते काही भक्ताहुनी देवा भक्ताहुनी देवा आवडते काही आणिक विठ्ठला धर्म नाही आणिक विठ्ठला धर्म नाही आणिक विठ्ठला धर्म नाही भक्ताहुनी देवा भक्ताहुनी देवा आवडते काही भक्ताहुनी देवा भक्ताहुनी देवा आवडते काही तुकोबाराय सांगतात त्या देवाला सुद्धा एक बंधन आहे, ते म्हणजे भक्ती सुखाचं. भगवत भक्ताने भक्ती करावी आणि त्या भक्तीच्या सुखाने भगवंत बांधावा. भक्ती हे असं साधन आहे, ते भक्ती करणाऱ्यालाही सुख देतं, त्याच्या संग आहे त्यालाही सुख देतं आणि देवालाही सुख देतं. तुकोबाराय निळोबाराय एका ठिकाणी सांगतात, एका गवळणीत निळोबाराय विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 की जो स्वतः भक्ती करतो त्यालाही भक्ती सुख देते, असं एक निळोबारायांचं प्रमाण आहे गवळणीमध्ये. मला आठवलं नाही तर कोणाला सांगता बी येणार नाही. निळोबाराय सांगतात, असू द्या जाऊ द्या, काय हे असलेत नंतर भीती नाही महाराज, म्हणजे चुकलं तर सांगू शकतात, आणि तुम्ही असले हे नसले आणि तुम्हीच असले मग तर अजिबात भीती नाही, चुकलेला शब्द कळत नाही. विठ्ठल दिवसभर मी ती गवळण घोकीत होतो महाराज, गेलं विसरून. कसं काय विसरलं? तुमच्या संगतीचा परिणाम. निळोबाराय सांगतात की एका ठिकाणी ते रिव्हिजन नसल्यामुळे झालं की जो भक्ती करतो स्वतः त्याला भक्ती सुख देते. भक्तीच्या करणाऱ्याच्या सोबत जे असतात, तुका म्हणे जना सकळा सहित घेऊ अखंडित प्रेम सुख. महाराज सांगतात की ही भक्ती सकळ जनालाही सुख देते आणि भक्ती देवालाही सुख देते. भक्तांचे सुख झाले या देवा. भक्ती ही देवाला सुद्धा सुख देते. भक्ती असं साधन आहे, संपूर्ण सर्वात मोठा धर्म म्हणजे भक्ती आहे. तुम्ही काहीही करा आणि भक्ती जर केली नाही तर महाराज सांगतात, भक्ती विना पशु कशाशी वाणी सटविना नेला काय. या न्यायाप्रमाणे महाराज सांगतात, घरी जाऊन बघून घ्या, त्या न्यायाप्रमाणे आपण सांगू नये महाराज ते की त्या न्यायाप्रमाणे भक्ती माणसाने करावी. अनेक विठ्ठला धर्म नाही, भक्तीशिवाय दुसरा धर्म मान्यच नाही. निज धर्म हा चोकडा नाम उच्चारू गडगडा भुक्ती मुक्तीचा सवंगडा हा भव सिंधू तारक. महाराज सांगतात की बाबा भक्तीशिवाय भगवंताला दुसरा भक्त मान्य नाही. मग महाराज जो भक्ती करतो तो भगवंताला आवडतो का? मी सुरुवातीलाच एक दृष्टांत देऊन सांगितलं की जो आपल्याला सुख देतो तोच माणसाला आवडतो. त्याच न्यायाप्रमाणे जो भगवंताला सुख देतो तोच भगवंताला आवडतो. मग महाराज भगवंताला किती आवडतात ते भक्त भक्ती करणारे, तर तेच महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. भक्ता होणे देवा आवडते काही भक्ता होणे देवा आवडते काही भक्ता होणे भक्ता होणे देवा आवडते काही भक्ता होणे देवा आवडते काही भक्ता होणे देवा आवडते काही भक्ता होई देवा आवडत भक्ता होई देवा आवडत त्रिभुवन नाहे आन तुझे त्रिभुवन नाहे आन तुझे भक्त होनी दे
भक्ताहुनी देवा आवडते काही भक्ताहुनी देवा आवडते काही. महाराजांनी विचारलं की ते भगवंताला किती भक्त आवडतात. महाराजांनी सांगितलं त्या भक्ताशिवाय त्याला दुसरं काहीच आवडत नाही. भक्ता हुनी देवा आवडते काही, त्याला काहीच आवडत नाही. काहीच म्हणजे महाराज सांगितलं भक्ता हुनी देवा आवडते काही, त्रिभुवनी नाही आन दुजे. त्या त्रिभुवनामध्ये दुसरं त्याला काहीच आवडत नाही. त्रिभुवन म्हणजे स्वर्ग मृत्यू पाताळ. स्वर्ग मृत्यू पाताळ तिन्ही तळे उदर, विराटले थोर विश्वरूप. नामदेवराय सांगतात की बाबा या तिन्ही ताळामध्ये त्याला काहीच आवडत नाही, फक्त भक्तच आवडतात. मग महाराज ते भक्त आवडतात, मग त्याला स्वर्गातलं मृत्यू आवडत असेल सांगितलं, पण मग त्याला क्षीरसागरातला आवडत असेल, वैकुंठातला आवडत असेल, तर महाराजांनी सांगितलं नाही बाबा, ना वडे वैकुंठ शिराचा सागर, त्याला वैकुंठ आवडते. किंवा ना वडे वैकुंठ शेषाचे शयन, मग आवडतं काय? वैष्णव सदन आवडले, त्याला वैष्णवांचं सदन आवडतं. किंवा भगवंताला काय आवडतं, संतांना काय आवडतं, हा चिंतनाचा विषय, त्याची वेगळी वाट पडू शकते. भगवंताला फक्त आपल्याला एकच सांगायचं, भक्ताशिवाय दुसरं काही आवडत नाही. संपूर्ण सर्व भावाने की भगवंताला आपले भक्तच आवडतात. बाळक्रीडेमध्ये तुकोबारा एका ठिकाणी सांगतात, भक्त देवा जीवा हुनी आवडते, सकळ ही प्रीती त्यांची ठाई, त्यांचा हा अंकित सर्व भावी हरी, तुका मने करी सर्व काज. अरे भक्तीसाठी भगवंत काही करतो, भक्तीसाठी करी यशोदिशी आळी, थिंकोनिया चोळे डोळी देव. भगवंत त्या भक्ता किती आवडतो, भक्त किती आवडतो, जीवापेक्षा जास्त भक्त भगवंताला आवडतो. अरे भक्त आवडतात यात नवल नाही, जे त्या भक्ताची कीर्ती गातात, त्याचे चरित्र गातात, ते सुद्धा भगवंताला आवडतात. भगवंत म्हणतात, तेही प्राणा परोते आवडते मज निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसते. नामदेवराय एका ठिकाणी म्हणतात, ऐशियांचे चरित्र जो आवडी ऐके, तो या गाणारे तर होतीलच, आवडतातच, पण जे ऐकणारे आहेत ना, महाराज सांगतात, ऐशियांचे चरित्र जो आवडी ऐके. ऐशियांचे म्हणजे कैशियांचे. महाराज सांगतात, ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, ज्ञानोबरायांच्या समाधीचे 68 अभंग चौकाडा. महाराज 10-10, 15-15 चरणाचे चौकाडा, आणि त्या संपूर्ण अभंगाच्या शेवटचा अभंग आहे. महाराज सांगतात भगवंताला काय आवडतं, तर महाराज सांगतात आयशियांचे चरित्र जो आवडी ऐके. महाराजांनी विचारलं आयशियांचे म्हणजे कैशियांचे, तर भगवंत ज्ञान या चौघा भावंडाला समाधी दिल्या आणि रडू लागले. रडू लागल्याच्या नंतर चौघ भावाला समाधी दिल्याने भगवंत रडू लागले. मग भगवंत रडू लागले तर रुक्मिणीने विचारलं काय झालं रडायला? ज्ञानोबराय म्हणजे काय तुमच्यापेक्षा वेगळे आहे का? ज्ञानदेव तरी तुमचाच अंश. रुक्मिणी माता सांगतात बरं का, हे रुक्मिणी माताच्या मुखातले शब्द आहे. ज्ञानदेव तरी तुमचाच अंश, का रडता? त्यावेळेस भगवंतातल्या मुखातले शब्द आहे, पुंडलिका तू माझा भक्त आहे रे, ज्ञानोबराय सारखा नाही. पुंडलिक माझा भक्त सका, परी विशेष तुम्ही सर्वसा, तुमचेनी सर्व दुःख हरवलो मी हे जाणावे. ज्ञानोबरायासारखा महात्मा जन्माला येणार आहे. कल्पची कल्प निघून जातील, पण ज्ञानोबरायासारखा महात्मा जन्माला येणार नाही. महाराज सांगतात, भक्त ज्ञानी आणि वैरागी, ज्ञानदेवायसा चौयुगी, न दे कोण ऐकू याची लागी, खंती वाटे बहुत. अहो ज्ञानोबरायासारखा महात्मा कधी जन्माला येईल? महाराज सांगितलं, जन्माला येणं तर लांब राहिलं, पण त्यांच्या उपमेला सुद्धा पुरणार नाही. याची विठ्ठल विठ्ठल याची आपडी पाडे, उपमेशी दिशे थोडे, ज्ञानदेवायचे रत्न जोडे, हे तो न घडे कल्पांती. अरे कल्पची कल्प निघून जातील, पण ज्ञानोबरायासारखा महात्मा दिसणार नाही. कोण सांगतोय? भगवंत सांगताय. कोणते भगवंत? ज्यावेळेस ज्ञानोबरायांनी समाधी घेतली आणि नामदेवराय रडू लागले. नामदेवराय रडू लागले आणि नामदेवराय म्हणत होते, देवा मला ज्ञानोबराय दाखवा. कधी? समाधी घेतल्याच्या नंतर. त्रयोदशीला समाधी घेतली आणि चतुर्दशीला नामदेवराय याच्यासाठी आळंदीला आले की चतुर्दशीला घाटावर गुरुवर्य माऊलींचं कीर्तन असतं, ऐकण्यासाठी येत जा. ज्ञानोबरायांनी समाधी घेतली त्रयोदशीला, चतुर्दशीला पुन्हा समाधीतून बाहेर आले. प्रकरण इथं नाही, आळंदीला या. विठ्ठल नामदेवराय त्या ठिकाणी रडू लागले, देवा मला ज्ञानोबराय बघायचे. नामा म्हणे ज्ञानदेवाचे मज दर्शन होईल साचे, तरीच रंगणी मीनाचे श्री हरी कीर्तनी पंढरी. देवा मी पंढरपूरलाच येणार नाही, आळंदीतच राहतो. ठीक आहे मी येतो ना, पण काय कर, मला ज्ञानोबराय दाखव. भगवंतांनी सांगितलं, कशाला नामदेवराय रडता? ज्ञानदेव देव म्हणे नाम्याप आहे, ज्ञानदेव मीच आहे. अरे ज्ञानोबराय मी काय वेगळा आहे का? ज्ञानोबराय मी एकच आहे.
असं म्हणणारा देव. पण ज्ञानोबारायला समाधी दिली आणि रडू लागले. कशामुळं? महाराज सांगतात भक्त ज्ञानी आणि वैरागी ज्ञान देवायसा चौयोगी न देखो न ऐको याची लागी खंती वाटे बहुत. ते रुक्मिणी माता सांगतात हे तुमच्यापेक्षा वेगळे नाही. निवृत्ती तुम्हा नाही भिन्नता सोपान तरी पोटीचा. पूर्ण चौकाडा चिर नाही सिंगल सिंगल सांगतो. सोपान तरी पोटीचा निवृत्ती तुम्हा नाही भिन्नता आणि ज्ञानदेव तरी तुमचा चांश. हे 3 चरण आहे की याच्यामुळं मला त्यांच्याविषयी आवड आहे. पण आशांचे जर चरित्र कोणी ऐकील तर महाराज सांगतात आईशी यांचे चरित्र जो आवडी ऐके तो या भक्ता बरोबरी तुके भोगी वैकुंठीची निज सुखे आईसा बोलिले सो मुखे श्री विठ्ठल. तो भगवंत स्वतःच्या मुखाने सांगितलं. त्या ज्ञानोबरायांची कीर्ती जरी कोणी कानाने ऐकील तरी त्याचा उद्धार होईल. विठ्ठल एवढे भक्त त्याला आवडतात. बाकी दुसरं काहीच आवडत नाही. याच्यातून एवढं घ्यायचं. काय आवडत नाही? नावडे वैकुंठ शिराचा सागर धरोनी अंतर रायदासा. भगवंत आपल्या भक्ताच्या अंतकरणात राहतो. साठविला हरी जिही हृदय मंदिरी साठविला राहे हृदय संपुष्टी बाहेर दाकुटी मूर्ती उभा. साठविला दाता त्रैलोक्याचा हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला. अनेक प्रमाण आहेत महाराज. किंवा धरीला पंढरीचा चोर त्याच्यात बी आहे ना. असंच प्रमाणे म्हणजे काय की भगवंताला त्यांनी आपल्या हृदयात साठवलं. महाराज संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू. त्या भगवंताला आपल्या हृदयात साठवलं. आता तो इतर कुठे त्यांना बघण्याची गरज नाही. तो भगवंत त्यांच्या हृदयात जाऊन राहिला. का? दुसरं काही आवडतच नाही. किंवा ज्ञानोबाराज सांगतात प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहेच भगवंत. तैसा हृदयामध्ये मी रामू. पण भक्ताच्या विशेष आहे महाराज. त्याच्या भक्तांच्या जवळच आहे. एवढे भक्त आवडतात. मग महाराज त्या भगवंताला काय आवडतं? महाराज सांगतात सर्व भावे त्यांचे सर्वस्वही गोड. भक्ताचं सर्वच गोड आहे. सर्वच गोड काय तर 5 गोष्टी आहे. पण समजा सांगत नाही एकच सांगतो. भक्ताचं बोलणं गोड भक्ताचं बोलणं देवाला गोड वाटतं. भक्ताचं शरीर गोड वाटतं. भक्ताचं चालणं गोड वाटतं. त्याच्यानंतर भक्ताचं सर्वच गोड वाटतं. भक्ताचे उपचार गोड वाटतात. त्याच्यातले एक सांगतो. भक्ताचं देवाला सर्वच गोड वाटतं. माझ्याकडे सर्वांना प्रमाण आहे. रामचे गुरुवर्य माऊली सांगत असतात बुवा आपल्या बोलण्याला धार असण्यापेक्षा संतांच्या पुराव्याचा आधार असावा. विठ्ठल काहींच्या बोलण्याला धार आहे महाराज तलवारी सारखी. पण त्यांचं बोलणं म्हणजे संजय गांधी निराधार योजना. आधारच नाही कुठल्या प्रकारचा असो. पण आपल्या बोलण्याला आधार असावा यज्ञाप्रमाणे. विठ्ठल भगवंत त्यांचं गोड मानून घेतो. काय? मांस चर्म हाड देवा अवघीच गोड. ते सर्व त्यांचं गोड मानून घेतो. त्याच्यानंतर महाराज सांगतात सर्वस्वही त्यांचा मनवी विकिला. भगवंत त्यांच्या घरी कसा राहतो तर त्यांच्या घरचा विकिला असा म्हणून राहतो. निळोबार एका ठिकाणी गवळणी सांगतात त्यांचा विकिला ऐसा राबे त्यांचे घरी पडिले काम काज तेही आपण करी. गुरुवर्य माऊली म्हणत असतात आपण कुठे त्यांच्या बरोबर येणार आहे. पण निळोबार जन्मात माणसाने मरावं आणि फक्त निळोबारायांच्या गवळणी ऐकण्यासाठी जन्म घ्यावा. निळोबारायांच्या गवळणी जर ऐकायचे असतील तर पिंपळनेला नेरला निळोबारायांच्या वारीला या. फक्त गवळणीच भजन असतं. अभंग म्हणला जात नाही. विठ्ठल 49 गवळणी निळोबारायांच्या आमच्या स्वानंद सुखनाथ सद्गुरु जोग महाराजांनी निळोबारायांचा गाथा प्रकाशित केला. आता उपलब्ध नाही तो. पण 49 गवळणी खूप गवळणी गोड महाराज निळोबारायांच्या. वाचा घरी गेल्यावर. नाही तर तुम्ही दुसऱ्याच गवळणी म्हणतात महाराज नको 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 हात घालू त्या डेऱ्यात तुला गोडीनं सांगते मारिंग गाला. या गवळणी येतोय. एकाने जर एक गवळण म्हणली ती कोणाची मला अजून मेळ लागला नाही असं गुरुवारी माऊली सांगत असतात. गवळणीचा शेवट आहे एका जनार्दनी मने मीराबाई दासी जणी लागे नाम्याच्या पायी. गवळण कोणाची म्हणलं सामुदायिक असेल. विठ्ठल गाथ्यातलं म्हणत जाऊ बा माथ्यातलं म्हणू नये. गुरुवर्य केशवाप्पा नामदास सांगत असतात की बाबा टाळावर कुणाचं म्हणावं. ज्या संतांनी ज्ञानोबरायांचं वर्णन केलं त्याच संतांचं प्रमाण टाळावर म्हणायचं. बाकीच्याचं म्हणायचं नाही. आमच्या स्वानंद सुखनाथ सद्गुरु जोग महाराजांची आरती संस्थेत घेतली जात नाही महाराज. आपल्या भागात घेतात उलट चांगली गोष्ट आहे. संस्थेत घेतली नाही. संस्थेत का माणसं कमी होते महाराज आरती लिहिणारे. किती विद्वान लोक होते पण आरती लिहिली नाही. म्हणजे माऊली नाही एका ठिकाणी सांगितलं होतं. कशामुळं की ज्ञानोबरायांच्या नंतर आपलं निळोबरायांच्या नंतर कुणाचं टाळावर म्हणायचं नाही. महिपती महाराज सोडलं की म्हणून. बाकी दुसरं काही कारण नाही. असो की भगवंताला आपले भक्त किती आवडतात. त्यांच्या घरचा विकिला असा राबतो महाराज. त्यांचा विकिला ऐसा राबे त्यांच्या घरी निळोबराय सांगतात. त्यांच्या घरचा विकिला म्हणून घेतो. तीर्थावळीत असे 2 प्रमाण आलेले आहेत.
विकिला पायकू काया मने वाचा झाला पांडवांचा मोलेविन. एक, विकिला पायकू काया मने वाचा झाला पांडवांचा वेळा येतो, असे 2 प्रमाण तीर्थावळीत आलेले आहे. तुम्ही काय पाच जाऊ नका, आपलं चलू द्यात जा. विठ्ठल 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 विठ्ठल. त्यांच्या घरचा विकीला राबून घेतो. त्यांच्या काय सर्वस्वही त्यांचा मनवी विकीला चित्त द्यावे बोला सांगितले. त्यांच्या बोलण्याला चित्त देऊन ऐकतो. पण कशासाठी, कशामुळं? तर महाराज तुका म्हणे भक्ती सुखाचा बांधला अनेक विठ्ठला. त्यांच्या भक्तीच्या सुखाने तो बांधलेला आहे, म्हणून भगवंत त्यांची सेवा करतो. त्याच्याशिवाय दुसरं काही आवडत नाही. या अभंगातून सांगतात. विठोबा रखुमाये 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 पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेवा माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरुदेव महाराज की जय. रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये. बोला पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरुदेव महाराज की जय. विठोबा विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये. भक्ताहुनी देवा आवडते काही त्रिभुवनी नाही आन दुजे. नावडे वैकुंठ शिराचा सागर धरोनी अंतर राहे दासा. आपल्या अल्पशा वेळेमध्ये कीर्तनाची वेळ होऊन झालेली आहे. स्वानंद सुखनाथ सद्गुरु जोग महाराज, ज्ञानोबाराय तुकोबाराय नाथबाबा निळोबाराय या साधू संतांनी, त्याच प्रकारे माझे गुरुवर्य श्री हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर माऊली कदम उर्फ छोटे कदम माऊली, माऊलींचं जे काही तुमच्या समोर मांडलं ते सर्व गुरुवर्य माऊलींचं आहे. आणि जे काही चुकलं असेल ते माझ्या बुद्धीची दोष, ते माझी मला परत करा. या ठिकाणी जे काही बरोबर आहे ते स्वानंद सुखनाथ सद्गुरु जोग महाराज जे काही महिना वारकऱ्यासोबत राहण्याचा योग आला त्या योगाने आमचं हे पाठांतर आहे. बाकी पाठांतर सोडलं की माझ्याकडे दुसरं काही नाही. आणि तीच ग्रंथांची काहीतरी सेवा घडली, तर म्हणून अण्णांनी मला या ठिकाणी सेवा दिली आणि तुमच्या समोर उभा राहण्याचा एक योग. या ठिकाणी मोठी मोठी मंडळी उभे राहिली. माझ्यासारख्या अल्पज्ञानी यदकचित वारकऱ्याला सेवा भेटली, हे माझं अनंत जन्माचं पुण्य असं म्हणायला काही हरकत नाही. या ठिकाणी अण्णा उपस्थित आहे. अण्णांच्या चरणावर साष्टांग दंडवत घालून, अण्णा म्हणजे आता फक्त निळामने देवची झाले कल्पकल्पांती, निळामने देवची झाले कल्पकल्पांती संचले, किंवा निळोबाऱ्या सांगतात निळामने यांची प्रेमा निळोबाऱ्यांचे एक प्रमाणे महाराज विठ्ठल गुरु कृपा भक्कमे आठ होतं बरं का. निळामने वैकुंठवासी रंगला प्रेमासी यांची असं जीवन असणारं गुरुवर्य अण्णा समोर बसलेले. अण्णा म्हणजे आता उरलो उपकारापुरता एवढंच आहे फक्त. आणि असं जीवन अण्णाचं, अण्णाच्या चरण साष्टांग दंडवत. अण्णांनी आमच्या कीर्तनाला समोर बसावं हे आमचं मोठे पण नाही. गुरुवर्य अण्णांचं की बाबा एखाद्या साधकाला सुद्धा कसं प्रोत्साहन द्यायचं, एखाद्या योग्य मार्गाला कसं लावायचं, हे त्यांचं जीवनातलं मोठं कार्य आहे. आणि अण्णांनी आमच्या समोर बसून ऐकावं एवढी आमची योग्यता नाहीये. काही आम्ही बोलावं, काही त्यांनी ऐकावं. त्यांनी समजायचं ऐकून बसलेले आहेत त्याच्यामुळं, किंवा सांगून बसलेले आहेत.
फक्त एखाद्या पोपटाला आपणच बोलवायचं शिकायचं आणि पुन्हा तो पोपट कसा आहे ते आपणच ऐकायचं कसं बोलतो. तर जरी ते नवीन असला मिठू मिठू को व्हायना बोलायला तरी बी आपणच ऐकायचं. त्याच न्यायाप्रमाणे अण्णा या ठिकाणी बसले. अण्णाच्या चरणावर साष्टांग दंडवत. संपूर्ण टाळकरी मंडळी असतील, विनेकरी बाबा, मृदंग महाराज, मृदंग महर्षी शरद महाराजांच्या चरणावर साष्टांग दंडवत. आमचे गुरुवर्य हरिभक्त पारायण पुंडलिक महाराज ज्ञानेश्वरी कंठस्थ, पुंडलिक महाराज जाधव, त्याच्यानंतर आपले जाधव महाराज असतील आणि संपूर्ण गावातील तरुण मंडळ आणि जास्तीत जास्त तरुण मंडळीचं या सप्ताहासाठी विशेष सहकार्य आहे. आणि गाथा पारायण आपण करत आहात. ज्ञानोबा तुकोबा सर्वांच्या चरणावर एकच विनंती आहे, ती म्हणजे आपल्या जीवनातले दररोज 15 मिनिटं फक्त परमार्थासाठी देत जाऊ. गुरुवर्य चैतन्य महाराज, चंद्रशेखर महाराज, संस्थेतले गुरुवर्य संपूर्ण सांगतच असतात. आणि तेच मी बी या ठिकाणी 2 शब्द सांगतो की आपल्या जीवनातले फक्त 15 मिनिटं आपण परमार्थासाठी द्या. आपल्या काम करत असताना, स्वयंपाक करत असताना झिंगाट गाणी लावण्यापेक्षा हरिपाठ मोबाईल मध्ये लावलेलं काय बिघडलं. महाराज सांगतात स्वयंपाक करत असताना जर आपण जशी आपली बुद्धी असेल, हरिचिंतनी भोजन पवित्र ते अन्न, हरिचिंतनी भोजन, तसं कामामध्ये काम काही म्हणा रामराम, दिवसातले 24 तासातले आपण फक्त 15 मिनिटं जरी आपण गाथा ज्ञानेश्वरी आणि रामकृष्णारी जपाला दिले तरी आपला उद्धार होण्यासाठी दुसरं काही लागणार नाही. एवढंच आपल्या उद्धारासाठी पुरेसं आहे. म्हणून संपूर्ण या ठिकाणी असणाऱ्यांना मातृवर्ग पितृवर्ग एकच विनंती आहे, दररोज आपण गाथ्यातलं 1 पान 5 अभंग, एक तरी अभंग दररोज आपण वाचला पाहिजे. ज्यांना वाचता येत नाही त्यांनी वरून बोट फिरवा. ज्यांना ज्ञानेश्वरी घरात आपल्या असतील ज्ञानेश्वरी दररोज बोट फिरवा. ज्यांना वाचता येत नाही, आळंदीत एक मोठे महात्मे होऊन गेले, ते म्हणजे गोविंद महाराज केंद्रे. आळंदीत आले, शब्द सुद्धा वाचता येत नव्हता. कोणी म्हणलं करा सही तर ते म्हणायचे अनाशाही, म्हणजे अंगठा द्यायला. शब्द सुद्धा वाचता येत नव्हता महाराज. फक्त ज्ञानेश्वरीची कृपा झाली. ज्ञानेश्वरीच्या शब्दागणित ज्ञानदेव 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 रामकृष्णारी असा जप केला महाराज. ज्ञानेश्वरीवर 9व्या अध्यायापर्यंत जाऊस तर, मी गुरुवाऱ्यांच्या मुखातून ऐकलं, 9व्या अध्यायापर्यंत जाऊस तर त्यांना ज्ञानेश्वरी वाचता येऊ लागली, शब्द फुटू लागले. म्हणून आपण संपूर्ण गाथा ज्ञानेश्वरीचं पारायण केलं पाहिजे. अहो तुकोबारायांची अक्षर म्हणजे सामान्य नाही महाराज. दगडाला घेऊन तरलेले अक्षर ते आपल्याला तारणार नाही का. म्हणून संपूर्ण जनाला विनंती आहे की आपण गाथेचं पारायण केलं पाहिजे. तुकोबारायांच्या चरित्रामध्ये तुम्ही ऐकलंच असेल पण तरी डबल ऐका, तुमची उजळणी होईल. की आपला वेळ झालेला आहे पण 5 मिनिटं घेतो. तुकोबारायांच्या चरित्रामध्ये एक कोणजी भट म्हणून एक ब्राह्मण आहे, पण अक्षर शत्रू, अक्षर सुद्धा वाचता येत नाही, जातीने ब्राह्मण. तुकोबारायांच्या कीर्तनाला गेले की तिथं झाडलोट करायचे महाराज. झाडलोट करायचं असताना ज्ञानोबारायांनी एक धरणीकरी तुकोबारायांकडे पाठवला. तो धरणीकरी गेला, तो धरणीकरी ब्राह्मण समाजाचा गेला. तुकोबाराय, मला ज्ञानोबारायांनी तुमच्याकडे पाठवलं म्हणून मी आलो, मला धन द्या आणि ज्ञान द्या. धन द्या म्हणल्याच्या नंतर ज्ञानोबारायांच्या समाधीवर एक नारळ होता. तो नारळ आदल्या दिवशीच तुकोबाराय आळंदीवरून आले होते. ज्ञानोबारायांनी तो नारळ तुकोबारायांना दिला होता, त्या पुजाऱ्याला सांगून. तो घेऊन तुकोबाराय आले. तो नारळ तुकोबारायांनी कुणाला दिला, त्या ब्राह्मणाला दिला. त्याच्यानंतर 11 अभंग लिहिले, ते 11 अभंग देऊन त्या ब्राह्मणाला दिले. जा, तुला धनही प्राप्त होईल याने आणि तुला ज्ञानही प्राप्त होईल. तो गेला महाराज, दाराच उमऱ्यात गेला. तो म्हणला काय ज्ञानोबारायांनी पाठवलं, यांनी काय दिलं, फक्त नारळ, नारळाच्या खाली काही पाकिट नाही, काही नाही, याला काय गाव म्हणतात का म्हणे. असं झालं, नारळ दिलं. तो पुन्हा परत गेला. तुकोबाराय, मला हे प्राकृत ज्ञान नकोय, मला संस्कृत ज्ञान पाहिजे. हे तुमचे 11 अभंग, तुमचं नारळ धरा. तुम्हाला ते नारळाची कथा पुढच्या वर्षी बोलवा, मग सांगत काय ते. मग तुकोबारायांनी ते नारळ फोडलं. त्या नारळामध्ये 1 लाखाचे हिरे निघाले. मग ते तुकोबारायांनी इंद्रायणीचा घाट आणि ज्ञानोबारायांच्या वरचं मंदिर त्या पैशातून बांधलं. तुकोबारायांनी बांधलं. आधी नाथ महाराजांनी बांधलं होतं, पण नाथ महाराजांच्या नंतर आळंदी उद्ध्वस्त झाली. जेव्हा उद्ध्वस्त, अलंकापूर नाथ महाराजांचा अभंग आहे. म्हणजे त्याच्यानंतर तुकोबारायांनी बांधलं, इंद्रायणीचा घाट बांधला. आणि मग ते 11 अभंग होते, ते काय करावे. मग तुकोबारायांनी काय केलं, ते 11 अभंग त्या कोणजी भटाला दिले. तो म्हणला तू वाचे. म्हणलं महाराज मला वाचता येत नाही. वाचता येत नाही, मी पुढं म्हणतो, माझ्या मागं म्हण. ते 11 अभंग तुकोबाराय पुढे म्हणले, तो मागं म्हणला. मागं म्हणला 11 अभंग देवाचा प्रसाद, महाफळ त्याग करून गेला. मैपती महाराज सांगतात की बाबा तो ब्राह्मण त्याग करून गेला, पण त्या कोणजी भटाने ते 11 अभंग मागं म्हणले. आणि दररोज तुकोबाराय पुढे म्हणायचे, तो मागं म्हणायचा. ते 11 अभंग वाचून वाचून त्याला एवढं ज्ञान प्राप्त झालं.
एक दिवस छत्रपती शिवाजी महाराजांच्या सभेमध्ये रामेश्वर भट्टांचं प्रवचन सुरू होतं. तो प्रवचनात गेला आणि रामेश्वर भट्टांनाच विचारू लागला, सांगा जगाची उत्पत्ती कशी झाली, माया काय, म्हणजे असं विचारू लागला. आता मला काही जास्त येत नाही त्याच्यातलं वेदांत, पण विचारू लागला महाराज. त्यांनी विचार केला, अरे अक्षर शत्रू हा कोण जीवट, त्याला सही करता येत नाही, स्वतःचं नाव लिहिता येत नाही, अक्षर वाचता येत नाही, त्याला एवढी विद्वत्ता ज्ञान कशाने झालं. त्याला विचारलं, तू एवढं काय केलं. त्याने सांगितलं, मला फक्त तुकोबाऱ्यांच्या 11 अभंगाने एवढं ज्ञान प्राप्त झालं. ऐका, तुकोबाऱ्यांच्या 11 अभंगाने जर त्यांना इतकं ज्ञान प्राप्त झालं, आपल्यासाठी 4500 अभंग एक दिला गाथा. संताजी महाराज जगनाडे यांचा अभंग एक, तुकोबारायांनी 1 कोटी अभंग केले आणि 1 कोटी अभंग कुठं कुठं ठेवले. देहूकरांचा ओळीचा गाथा आहे, त्या प्रस्तावनेमध्ये एक अभंग आलेला आहे. 3.5 कोटी 3.5 कोटी असं, म्हणजे 1 कोटी अभंग तुकोबारायांनी कुठं कुठं ठेवले. तर तेल्याच्या सुदुमऱ्याला तेल्याच्या घाण्याखाली ठेवले, काही अभंग भंडाऱ्या डोंगरावर ठेवले, काही अभंग भामचंद्रावर ठेवले, असे अनेक ठिकाणी अभंग ठेवले. आणि 4500 अभंग एक दिला गाथा भजनासाठी. भजनासाठी 4500 अभंगाचा गाथा दिलेला आहे. म्हणून आपल्याला 4500 अभंग आहे. म्हणून त्या 4500 अभंगातला आपण दररोज 5 अभंग वाचले तर तुकोबऱ्यांची कृपा आपल्याला होण्यासाठी वेगळं काही लागणार नाही. म्हणून आपल्यावर तुकोबराय ज्ञानोबरायांची कृपा व्हावी असं वाटत असेल तर आपण गाथा ज्ञानेश्वरीचं पारायण करावं. आणि फक्त सप्त्यापुरतं नाही, मग अखंड आपल्या घरात सुरू ठेवावं. हीच सर्वांच्या चरणावर विनंती. या ठिकाणी कीर्तनासाठी उपस्थित असणारे मातृवर्ग, पितृवर्ग, गुणीजन, गायक, वादक, राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक सर्व क्षेत्रातील मंडळे सर्वांच्या चरणावर विनम्र भावाने नतमस्तक होतो. कुणाचाही नामोल्लेख करत नाही. या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर मावळे नाराज मावळे ज्ञानेश्वर मावळे ज्ञानेश्वर मावळे नाराज मावळे ज्ञानेश्वर मावळे पुंडली गवर श्री ज्ञानदेव काय आहे माहितीये का, पुंडलिका हे टाळकऱ्याने कधीच म्हणायची नसते. फडकऱ्यातला नेम आहे, पुंडलिका टाळकऱ्याने नसती म्हणायची, खालच्या लोकांनी म्हणायची असते. कीर्तनकार असा हात करतो ना, पुंडलिक. लोकांना वाटतं कीर्तनकार काय माशा हाणा लागला का काय. माशा नाही हाणायला तो तुम्हाला सांगतोय पुंडलिका म्हणा. लोक नुसतं महाराजाकडे टकामका पाहते, सासू माझी जागा मागन माझ्याकडे बघा विठ्ठल. हो, एकदा सर्वांनी पुंडलिक. तुकाराम 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 हे तुकाराम 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 तुकाराम. सुमंत महाराज गायकवाड त्यांना साथ करतील विठ्ठल महाराज राजे जाधव. तुका मने भक्ती सुखाचा बांधला, तुका मने भक्ती सुखाचा बांधला,
हॅलो. विठ्ठल धर्म नाही भक्त होणे देवा आवडते काय भक्त होणे देवा आवडते काय आणि का विठ्ठला धर्म नाही आणि का विठ्ठला धर्म नाही भक्त होई देवा आवडते काय भक्त होई देवा आवडते काय त्रिभुवनी नाही अन तुझे त्रिभुवनी नाही अन तुझे भक्त होणे देवा आवडते काय भक्त होणे देवा आवडते काही त्रिभुवनी नाही आनंदे भक्त होई देवा आवडते काय भक्त होणे देवा आवडते काय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल हा विठ्ठल जय जय विठ्ठल हा बोलिले गुरे वेळे वाकोडे उतरे क्षमापराध महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारिला अधिकार म्या बोला क्षमापराध महाराज तुम्ही सिद्ध तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा क्षमापराध महाराज तुम्ही सिद्ध सालाबाद प्रमाणे प्रभू श्रीरामाच्या जन्मोत्सवानिमित्त चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह व भव्य गाथा पारायण सोहळा या सोहळ्यातील आजची 7व्या दिवसाची कीर्तन सेवा श्री हरिभक्तपरायण हरिभाऊ महाराज कदम देहू यांनी या ठिकाणी सुसरावी अशी केलेली आहे. तरी समस्त ग्रामस्थ मंडळी भिलपुरी व भजनी मंडळ भिलपुरी यांच्यातर्फे मी महाराजांना खूप खूप धन्यवाद देतो व महाराजांचे आभार व्यक्त करतो. महाराजांनी यावर्षी जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतून यावर्षी महाराज सुटलेले आहे. महाराजांचे 4 वर्ष पूर्ण होऊन महाराज कीर्तन परीक्षेत उत्तम मार्काने उत्तीर्ण होऊन आपल्या परळी वैजनाथ येथे एका आश्रमामध्ये गोशाळेमध्ये महाराज कुठे महाराजांच्या गाथा पाठ करत आहेत. आणि लॉकडाऊनमध्ये महाराजांनी निळोबारायाचा संपूर्ण गाथा या ठिकाणी पाठांतर केलेला आहे. असे तरुण महाराज तरुण वक्ते आज आपल्याला लाभले हे आपल्या गावचं परम भाग्य आहे. व त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमासाठी आजच्या कीर्तनासाठी आवर्जून उपस्थित असलेले जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था अध्यापक श्री क्षेत्र पंढरपूर असे आपल्या भागाचे वैभव पुंडलिक महाराज राजे जाधव यांचे देखील मी खूप खूप आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आपल्या भागातील परमार्थातील भविष्य असणारे भास्कर महाराज राजे जाधव हे देखील वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांना देखील मी धन्यवाद देतो. त्याचबरोबर आपल्या या परिसराला परमार्थाचं खूप मोठं नाव आहे. खूप मोठे मोठे महात्मे या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करून गेलेले आहेत. आपल्या गावात देखील येऊन गेलेले आहेत. आणि आता देखील आपल्यामध्ये एक मोठे महात्मे या ठिकाणी उपस्थित आहेत. असे आमचे सर्वांचे व आपल्या सर्वांचे गुरुवारी असणारे मनोहर अण्णा भोंबर यांचा एक छोटासा सत्कार आपण भिलपुरीच्या भजनी मंडळ व ग्रामस्थातर्फे ठेवलेला आहे. तरी महाराजांचा सत्कार श्री हरिभक्तपरायण पुंडलिक महाराज राजे जाधव व श्री भास्कर महाराज राजे जाधव हे दोघे करतील. त्याचबरोबर भिलपुरी भजनी मंडळातले सर्वात वयस्कर असणारे
सर्जेराव पाटील गोरे यांना मी अशी विनंती करतो की आपण तिघांनी मिळून गुरुवारी अण्णांचा सत्कार या ठिकाणी करावा. अण्णांचा सत्कार या ठिकाणी यासाठी करायचा आहे की सद्गुरु जोग महाराज कोण आहेत, काय आहेत, आणि आम्ही जे या ठिकाणी घडलो, आमच्यासारखे आपल्या आसपासच्या खेड्यामध्ये अनेक तरुण मंडळी जे परमार्थात आले, ते अण्णांनी या ठिकाणी जी आपली जोग महाराज वारकर शिक्षण संस्था बेलपुरी स्थापन केली व 12 गावच्या सप्ताह कमिटीची स्थापना करून जोग महाराज, जगद्गुरु तुकोबाराय, ज्ञानोबाराय, निळोबाराय आदी करून सर्व संत मांदियाळी आपल्याला समजावून सांगितली. अण्णाच्या उत्तुंग कार्याला एक आपण या ठिकाणी कार्य केलं, त्याबद्दल त्यांचे आपण या ठिकाणी जाहीर सत्कार करत आहोत. त्याचबरोबर आपल्याला गाथा पारायण कसे असते हे अण्णांनी व श्री वैकुंठवासी पुंडलिक महाराज घायाळ यांनी आपल्याला या ठिकाणी गाथा पारायणाचा रस सलग 12 वर्ष पाजलेला आहे व गाथा पारायण कसं करावं, काय करावं, गाथा पारायणाची आवड. महाराज आमच्या गावामध्ये ज्ञानेश्वरी पारायणाला कमी लोक असते पण गाथा पारायणाला जास्त असते, कारण गाथा पारायण सोपं. अण्णांनी आम्हाला चाली कशा म्हणाव्या, काय म्हणाव्या, सगळं अण्णांनी रस या ठिकाणी आम्हाला गोडी लावली. अण्णांचा सत्कार. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर